जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय सोनार चाणक्य फाउंडेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज या रविवारी पुन्हा एकदा मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहो एक नवीन एडिटोरियल। मागील एका आठवड्यामध्ये झालेले सर्व एडिटोरियल, सगळे इम्पॉर्टंट एडिटोरियल मी आपल्यापुढे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान झालेले आर्टिकल्स, जे द हिंदू न्यूजपेपर, द लाईव्ह मिंट आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेले आर्टिकल्स आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा। तर कसं आहे माहीत आहे का, UPSCची तयारी करत असताना फक्त NCERT वाचून किंवा नोट्स वाचून चालत नाही, कारण फ्लॅट नोट्स वाचणे यामधून तुम्हाला ॲन्सर कसं लिहायचं याबद्दलचं नॉलेज नाही मिळू शकत। परंतु मग तुम्हाला एक चांगलं ॲन्सर लिहिण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? तर एक चांगलं ॲन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला आवश्यक असते ते प्रॅक्टिस करणे। म्हणजे सपोज एखादा टॉपिक जर दिला आहे तर त्या टॉपिकवर तुम्ही किती लिहू शकता। पहिली गोष्ट असते की तुम्ही किती विचार करू शकता, आणि ॲनालिटिकल स्किल हे डेव्हलप होते ते आपल्या एडिटोरियल्समधून, कारण त्यासाठी एक चांगलं माध्यम आहे न्यूजपेपर। म्हणूनच काय आहे की न्यूजपेपरमधून आपल्याला वेगवेगळे विषय डील करण्याची एक संधी भेटते, आणि तेच आपण प्रयत्न करणार आहोत की सपोज एडिटोरियल्स जर न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत तर आपण ते जर समजून घेतले आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर त्यावरचा क्वेश्चन कसा बनतो, आणि जर क्वेश्चन बनला तर मग त्याचा ॲन्सर आपण कशा प्रकारे लिहू शकतो, मी ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, तर मी जे आर्टिकल्स आज आपल्यापुढे घेणार आहेत ते 5 आर्टिकल्स असणार आहेत। ते UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगिता आतापर्यंत पडत होतेच, परंतु अतिशय महत्त्वाचं तर MPSCची राज्यसेवा प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आणि सोबतच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे काही दिवसामध्ये डिस्क्रिप्टिव्ह होणारच। तर या नवीन पॅटर्ननुसार आपल्याला सगळ्यांना फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने मी आपल्यापुढे आर्टिकल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ते पण मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये। तर पहिला आर्टिकल आपण बघूया। तर आज आपण जे टॉपिक डिस्कस करणार आहोत ते टॉपिक कोणते कोणते आहेत, तर अतिशय महत्त्वाचे असे टॉपिक आज मी आपल्यापुढे घेऊन आलेलो आहो। तर बघा, पहिला टॉपिक आहे रेफ्युजी क्रायसिसवर। रेफ्युजी क्रायसिस, तुम्हाला रेफ्युजी क्रायसिस म्हणजे माहीत आहे काय? तर जे निर्वासित आहेत, म्हणजे जे स्वतःच्या देशामधून निघून आलेले आहेत किंवा त्यांना स्वतःच्या देशामधून हकलून लावलेलं आहे, अशा लोकांबद्दलचा एक आर्टिकल आलेला आहे, ते आपण बघणार आहोत। त्यानंतर सोलार एनर्जीवरचा आर्टिकल आहे, ते आपण बघणार आहोत, म्हणजे सौर ऊर्जा। त्यानंतर चहाबार पोर्ट, इराणमधील चहाबार पोर्ट आपल्याला माहिती आहे। त्यानंतर युनिव्हर्सल बेसिक इन्कम, हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत। आणि क्लायमेट चेंज म्हणजे काय की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड अगर टॉपिक असेल तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण एन्व्हायरमेंट हा दिवसेंदिवस अतिशय महत्त्वाचा असा विषय समजला जात आहे। त्यानुसारच अनेक ठिकाणी त्याचं वेटेज पण वाढत आहे, अनेक पेपरमध्ये वेटेज वाढत आहे। त्यामुळं एन्व्हायरमेंटला स्किप करून चालणार नाही। एन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला आर्टिकल सुरू करूया। तर रेफ्युजी क्रायसिस इन इंडिया। बघा, रेफ्युजी क्रायसिस म्हणजे काय आहेत की मी आताच सांगितलं तुम्हाला, यांना निर्वासित असं म्हणतात। रेफ्युजींना काय म्हणतात? निर्वासित असं म्हणतात। आता कसं आहे, मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये सांगणार आहे, आणि स्लाईड पण मराठी इंग्लिशमध्ये आहे। त्यामुळे MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी जे सांगणार आहे ते अतिशय उपयोगी ठरणार आहे। तर भारतातील निर्वासितांचं संकट। आता बघा, हा जो क्वेश्चन आहे यावर जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन कशामध्ये येतो? तो GS3 मध्ये विचारला जाईल। इंडिया अँड इट्स नेबरहूड आणि GS2 मध्ये पण विचारला जाऊ शकतो, द इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ अ कंट्रीज इन इंडियाज इंटरेस्ट। जर तुम्हाला सिलेबस माहीत असेल, सिलेबस तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, कारण कसं आहे, सिलेबस जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा जो अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आहे तो अतिशय सटीक होऊन जातो, अतिशय पर्टिक्युलर होऊन जातो। तर बघा, हा टॉपिक आपण बघूया। तर हे जे आहे हे आहे इंट्रोडक्शन। म्हणजे सपोज जर तुम्हाला यावर जर क्वेश्चन विचारला, मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार, तर हे होईल याचं इंट्रोडक्शन। तर इंट्रोडक्शन कसं? द रेफ्युजी इन्फ्लक्स म्हणजे काय की जे निर्वासितांचा ओघ भारतामध्ये सुरू झाला होता तो पार्टिशन नंतर सुरू झाला, ठीक आहे।
आणि 2010पर्यंत द कंट्री 45,000 रेफ्युजी भारतामध्ये राहायला लागले होते. ठीक आहे. तर इंडिया नॉट साईन्ड 1951 रेफ्युजी कॉन्फरन्स, म्हणजे निर्वासित परिषदमध्ये भारताने साईन नाही केलेली आहे. निर्वासित परिषदेमध्ये भारताने साईन केली नाही आहे. याचा अर्थ काय आहे की भारतावर बंधन नसणार आहे. जे रेफ्युजीज बाकीच्या देशामधून येणार आहेत त्यांना आश्रय देण्याचं बंधन भारतावर नसणार आहे. म्हणजे सपोज एखाद्या देशामधून जर लोक येत आहेत आपल्या देशामध्ये पडून किंवा त्यांना हकलून लावल्या गेलेला आहे, तर आपल्या भारतावर तसं बंधन नाही आहे की त्यांना आपण काय केलं पाहिजे, आश्रय दिला पाहिजे. परंतु आपण बघितलेलं आहे आणि भारतामध्ये की रेफ्युजी लॉ एक्झिस्ट पण करत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी काही कायदा पण नाही आहे. आता मग म्हणूनच रेफ्युजी लॉ हॅज लिंक्ड विथ दी लार्जर क्वेश्चन ऑफ ह्युमन राईट्स. आता बघा हे जे आहे ना, हे काय झालेलं आहे, इंट्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे काय की निर्वासित कायदा मानवी हक्काशी संबंधित आहे. आता जर निर्वासित म्हणजे जर त्यांना जर त्यांचे हक्क त्यांच्या देशामध्ये मिळत नाही तर ऑब्व्हियसली त्यांचा ह्युमन राईट्स व्हायोलेट झालेला आहे. म्हणूनच म्हटलं आहे की निर्वासित हक्क कशाशी संबंधित आहे, हा मानवी हक्काशी संबंधित आहे. आता हा झाला त्यामध्ये इंट्रोडक्शन. तर आता आपण बघूया की व्हॉट इज द करंट लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म फ्रेमवर्क इन इंडिया. म्हणजे भारतातील कायदा हा कशाबद्दल काय बोलतो, हा कायदा भारतातील कायदा निर्वासितांबद्दल काय बोलतो. तर इंडिया ट्रीट ऑल फॉरेनर्स वेदर इलिगल इमिग्रंट्स, रेफ्युजीज और दोज ओव्हरस्टेइंग विजा परमिट्स अंडर द, म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण सगळ्यांना ट्रीट करतो की वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो आणि त्यासाठी वेगवेगळे कायदे भारतामध्ये नेमून दिलेले आहेत. तर पहिला आहे फॉरेनर्स ॲक्ट, म्हणजे परदेशी कायदा. या कायद्याअंतर्गत काय आहे की केंद्र सरकारला पूर्ण अधिकार आहे एखाद्या व्यक्तीला डिटेन करण्याचा, डिटेक्ट करण्याचा आणि डिपोर्ट करण्याचा. जर एखादा व्यक्ती जर सापडला भारतामध्ये फॉरेनर आहे, जर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला तो जर इलिगल वाटत आहे तर त्याला त्याच्या देशामध्ये परत पाठवण्याचा पूर्ण अधिकार कोणाला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. ठीक आहे. त्यानंतर पासपोर्ट एंट्री इंटू इंडिया, म्हणजे पासपोर्ट कायदा भारतामध्ये आहे. त्यानंतर सिटिझनशिप कायदा, आपल्याला हा कायदा चांगल्याने माहिती आहे कारण मागे न्यूजमध्ये आपण CAA हा खूप जास्त प्रमाणामध्ये पाहिलेला आहे. दिल्लीमध्ये यासाठी खूप जास्त आंदोलन पण झालेले आहेत. नागरिकता अधिनियम असं म्हणतात. या नागरिकता अधिनियममध्ये इट प्रोव्हाइडेड अ प्रोव्हिजन फॉर रिनन्सिएशन, टर्मिनेशन, डिप्रिव्हेशन ऑफ सिटिझन, म्हणजे नागरिकता सोडणे याबद्दलचे कायदे याबद्दलचे नियम यामध्ये सांगितलेले आहे. जर त्यांना काढून टाकायचं असेल तर कोणत्या नियमाने केंद्र सरकार त्यांना काढून टाकते याबद्दलचे, आणि त्यांना जर आपल्या कायद्यापासून, आपल्या अधिकारापासून, आपल्या सिटिझनशिपपासून जर वंचित करायचे असेल तर त्याबद्दलची माहिती आपल्याला कुठं दिसून येते, हे सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये दिसून येते. त्यानंतरचा जो ॲक्ट आहे, आता कसं आहे, याच ॲक्टला काय केलेलं आहे, अमेंडमेंट केलेलं आहे. आता अमेंडमेंट बघा, तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 यामध्ये काय म्हटलं आहे की सिटिझनशिप ओनली टू हिंदू, ख्रिश्चन, जैन, पारसी, शीख आणि बुद्धिस्ट या स्थलांतरित लोकांसाठी, जे स्थलांतरित कुठे पर्सिक्युटेड आहे, म्हणजे त्यांचे हाल कुठे होत आहे, ज्यांचे हाल बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये होत आहे. तर अशा लोकांसाठी भारताने काय केलेलं आहे, त्यांना आपण सिटिझनशिप देऊ केलेली आहे. आणि हे कोणत्या ॲक्टमध्ये आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा परदेशी नागरिकांना जगण्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार आहे असे 1996 मध्ये च्या निर्णयात म्हटलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पण अनेक निर्णय दिलेले आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे की जगण्याचा अधिकार म्हणजे काय की राईट टू लाईफ, जे आर्टिकल 21 मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टने सुद्धा म्हटलेलं आहे की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तो मग भारतीय असो की परदेशी असो. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, आणि समानतेचा अधिकार आर्टिकल 14 मध्ये जे राईट टू इक्वेलिटी मेन्शन केलेली आहे, राईट टू इक्वेलिटी, तर याबद्दलही सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे की प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, समान ट्रीटमेंट मिळण्याचा अधिकार आहे, असं कुठे म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. तर त्यानंतर आपण बघूया की व्हॉट इज द स्टेटस ऑफ रेफ्युजी इन इंडिया. म्हणजे आता सध्या भारतामध्ये जर काही रेफ्युजी असतील
तर त्यांचं स्टेटस काय आहे ते आपण बघूया. स्टेटस म्हणजे त्यांची स्थिती कशी आहे. तर आता काय आहे, सिन्स इंडिपेंडन्स भारत स्वतंत्र झाल्यापासून इंडिया हॅज ॲक्सेप्टेड व्हेरियस ग्रुप्स ऑफ रेफ्युजी. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण अनेक निर्वासितांना आयडेंटिफाय केलेला आहे. अनेक निर्वासित भारतामध्ये आलेले आहे आणि अनेक निर्वासितांना आपण काय दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे. तर ते निर्वासित कोणते कोणते आहे, तर भारत पाकिस्तानच्या पार्टिशन नंतर आलेले, पाकिस्तानमधून आलेले जे निर्वासित आहेत ते म्हणजे 1947 नंतर आलेले निर्वासित. त्यानंतर तिबेटमधून आलेले निर्वासित जे 1959 नंतर 1959 नंतर तिबेटमधून आलेले निर्वासित. देन चकमा अँड होजोंग हे बांगलादेशमधून आलेले निर्वासित. त्यानंतर अदर बांगलादेशी रिफ्युजी जे 1965च्या जे वॉर झालेला होता त्यामधून आलेले, किंवा 1971 नंतर आलेले रिफ्युजीज जे बांगलादेशमधून आले. त्यानंतर श्रीलंकन तामिळ रिफ्युजीज जे 1980s मध्ये आलेले होते. आणि मोस्ट रिसेंटली आता जे रोहिंग्या रिफ्युजीज भारतामध्ये आले होते जे 2000 कसं आहे हे जवळपास 2018 पासून भारतामध्ये येत आहेत. कारण त्यांना ऐका. आणि हे रोहिंग्या रिफ्युजीज कोण आहेत, हे रोहिंग्या रिफ्युजीज आहे हे रोहिंग्या रिफ्युजीज आहे. बघा हे जे हा जो रखिने स्टेट आहे हे म्यानमारमधील आहे. म्यानमारमधील रोहिंग्या रिफ्युजीज आणि हे भारतामध्ये आलेले होते कारण ते रखिने स्टेटमध्ये राहत होते. बघा हे इम्पॉर्टंट टॉपिक पॉईंट्स आहेत की रोहिंग्या रिफ्युजीज हे म्यानमारमधून आलेले होते, ते रखिने स्टेटमध्ये राहत होते आणि त्यांना त्यांच्या देशामधून पळून लावलं होतं म्हणून ते कुठे गेले होते, इंडियामध्ये आले होते. आणि त्यानंतर त्यांना बांगलादेशमध्ये पण सुद्धा काही ठिकाणी डिपोर्ट केलेलं होतं. आपल्याला हे पण बघितलेलं आहे. तर त्यानंतर आपण रोहिंग्याबद्दल बघितलं, रोहिंग्या रिफ्युजीज. आता व्हॉट इज द डिफरन्स. आता नेमका आपण एक बेसिक गोष्ट समजून घेऊया की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन रेफ्युजीज आणि मायग्रंट्स. आता निर्वासित आणि स्थलांतरित यामधील नेमका बेसिक फरक काय आहे. रेफ्युजी म्हणजे काय की असे सिटीजन एखाद्या कंट्रीचे ज्यांना त्यांच्या देशामधून हकलून लावलेला आहे किंवा त्यांच्या देशामध्ये त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार नाही आहे. म्हणजे हे बघा की रेफ्युजीज आर द पीपल आउटसाइड द कंट्री ऑफ ओरिजिन हू आर इन नीड. त्यांचे कशा गरजेमध्ये आहे ऑफ इंटरनॅशनल प्रोटेक्शन. म्हणजे असे लोक ज्यांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची आवश्यकता आहे कारण सिरियस थ्रेट टू देअर लाईफ. कारण त्यांना त्यांच्या जीवितहानी त्यांच्या जीवाला काय आहे, एक धोका आहे. आणि धोका कोणापासून, कशा पद्धतीचा, त्यांना फिजिकल इंटिग्रिटी आणि फ्रीडम इन देअर कंट्री ऑफ ओरिजिन ॲज अ रिझल्ट ऑफ परसिक्युशन. म्हणजे त्यांना काय आहे की त्यांच्या देशामध्येच जगण्याचा प्रॉपर अधिकार प्राप्त नाही आहे. त्यामुळं त्यांना काय म्हटलं जातं, आणि ते जर पळून आले असतील तर त्यांना काय म्हटलं जातं, रेफ्युजी असं म्हटलं जातं. परंतु मायग्रंट म्हणजे काय, मायग्रंट म्हणजे ते लोक जे आपला ज्या ठिकाणी जन्म झाला ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि कशासाठी, ते कामाच्या शोधार्थ जाणे. तर त्यांना काय म्हणतात, मायग्रंट्स म्हणतात. होऊ शकतात स्त्री एका जागेवर दुसऱ्या जागी गेलेली आहे तर तिचं जाण्याचं कारण असू शकते की तिचं लग्न झालेलं आहे. आणि मोस्टली महिलांमध्ये एक जे कारण आहे मायग्रेशन होण्याचं तर ते आहे मॅरेज. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा टॉपिक आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या आन्सरमध्ये काय लिहिणं आवश्यक आहे, तर ते आहे की व्हाय इंडिया नॉट साइन दी 1951 रेफ्युजी कन्व्हेन्शन. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडियाने हा जो कन्व्हेन्शन आहे हा साईन नाही केलेला आहे. हा कन्व्हेन्शन साईन नाही केलेला आहे तर का नाही साईन केलेला आहे ते सांगितलं आहे. की पहिलं कारण आहे की इश्यू विथ डेफिनेशन ऑफ रेफ्युजी. काय की भारताला नाही पटलेलं आहे. काय नाही पटलेलं आहे की हे जे निर्वासितबद्दलची जी व्याख्या ह्या इंटरनॅशनल लेवलवर वापरली जाते त्या व्याख्येशी भारत काय आहे, ॲग्री नाही आहे. त्यानंतर युरोसेंट्रिक. भारताचं असं मानणं आहे की हा जो कायदा आहे किंवा हा जो कन्व्हेन्शन आहे
1951चा जो रेफ्युजी कन्व्हेन्शन आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जर काही लोक काही रेफ्युजी जर आपल्या देश सोडून जर येत आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रोटेक्शन मागत आहे, तर त्यांना तुम्ही काय दिलं पाहिजे, आश्रय दिला पाहिजे. तर या विचारांशी भारत काय आहे, भारताचं काय म्हणणं आहे की हा जो विचार आहे हा युरोसेंट्रिक आहे. म्हणजे युरोसेंट्रिक म्हणजे हा काय की मोस्टली युरोसेंट्रिक डज नॉट बॉदर अबाउट अ साऊथ एशियन कंट्रीज. भारताचं असं म्हणणं आहे की जे आपले दक्षिण आशियाई लोक आहे यांच्याबद्दलचा विचार त्या ठिकाणी जास्त केला जात नाही त्या कन्व्हेन्शनमध्ये. ते फक्त युरोपबद्दल विचार करतात जास्तीत जास्त, असं त्या ठिकाणी भारताचं म्हणणं आहे. म्हणून भारत काय की ते साईन नाही करत आहे. आता दुसरं कारण काय आणि आणखी एक काय दुसरं चॅलेंजेस. आता चॅलेंजेस फेस बाय रेफ्युजीज. आता भारतामध्ये रेफ्युजीज आहे तर ते काय पाहुणे तर आहेतच नाही, मग त्यांना ऑब्व्हियसली काहीतरी प्रॉब्लेम होणार, त्यांना काहीतरी चॅलेंजेस राहणार. मग चॅलेंजेस काय आहे की फिअर अँड इनसिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये भरपूर राहते. फिअर अँड इनसिक्युरिटी म्हणजे काय की दे आर नॉट ट्रीटेड वेल. ऑब्व्हियसली आता भारतामध्ये जर कुठल्या सपोज एखाद्या दुसऱ्या ठिकाणावरून तुमच्या घरामध्ये जर कोणी येत असेल तर तुम्ही त्यांना आणि बघा एक दिवसासाठी आलेला पाहुणा असते, परंतु जर नेहमीसाठी जर येऊन बसलेला आहे तर आपल्याला माहीत असते की तो आपल्या इथे पूर्णपणे स्वतःचं राज्य जमवणार किंवा स्वतः राहण्याचा प्रयत्न करणार, तर आपल्याला त्रास होणार. आणि त्रास झाल्यामुळे काय आहे की आपण त्याच्यासोबत चांगली ट्रीटमेंट करत नाही. ही जनरली सवय आहे. आणि लोकल रेसिडेंट आणि डेव्हलप अ सेन्स ऑफ फिअर. म्हणूनच त्यांच्यामध्ये काय आहे की एक भीतीची भावना निर्माण होते, एक इनसिक्युरिटी निर्माण होते. म्हणजे समाजामध्ये त्यांना सारखी वागणूक मिळत नाही. आता दे आर ऑफन एक्सप्लॉयटेड फिजिकली. म्हणजे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्यांचा छळ केला जातो. ऑब्व्हियसली आता हे कसं आहे, प्रत्येक देशामध्ये कुठेही जा आता त्यानंतरचा काय आहे की त्यांना ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे या पुरवल्या जात नाही. म्हणजे मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित ठेवलं जाते. बघा आता जर रेफ्युजीज भारतामध्ये आलेले आहेत आणि इंटरनॅशनल प्रोटेक्शन ते मागत आहेत. आता भारतामध्ये आल्यानंतर कसं आहे, त्यांना राहण्यासाठी जागा लागली, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची करणे आवश्यक आहे. मग आता कसं आहे, भारतामध्येच तर पॉप्युलेशन इतकी जास्त प्रमाणामध्ये आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाहेरून आलेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था करून देणे, त्यानंतर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून देणे, तर कसं आहे ऑब्व्हियसली सरकारवर सुद्धा खूप मोठा बोजा पडणार आहे. म्हणूनच या ठिकाणी काय आहे की कोणतं चॅलेंज ते फेस करत आहे ते म्हणजे डिप्राइव्ड ऑफ बेसिक ॲम्युनिटीज. म्हणजे मूलभूत सुविधापासून त्यांना वंचित ठेवलं जाते, कारण देऊ शकत नाही जरी इच्छा असली तरी. आणि लॅक ऑफ वेल डिफाईन्ड फ्रेमवर्क फॉर देअर प्रोटेक्शन. आता बघा जर रेफ्युजीज जर भारतामध्ये येत आहे तर त्यांना व्यवस्थित हँडल करणे हे कोणाचं काम आहे, हे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. परंतु काय की ॲडमिनिस्ट्रेशन पण कधी कधी कन्फ्यूज होऊन जाते किंवा ते पण स्वतः एक चांगली पॉलिसी फॉर्म्युलेट करू शकत नाही की ते कसं मॅनेजमेंट करायचं, काय मॅनेजमेंट करायचं हे पण. म्हणजे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की लॅक ऑफ वेल डिफाईन्ड फ्रेमवर्क फॉर देअर प्रोटेक्शन. मग आता कसं आहे, त्यांना प्रोटेक्शन मिळत नाही तर मग लोक त्यांना काही पण करणार. त्यांना मग काम जर मिळत नाही कारण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, आणि जर विश्वास ठेवला नाही तर मग काय आहे की त्यांना काम मिळणार नाही तर मग त्यांच्याकडे इन्कम येणार नाही तर मग ते काय करणार, स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना तर काहीतरी करावं लागेल, कारण फुकटमध्ये काहीच मिळणार नाही. मग त्यांना जर स्वतःचं काम करायचं असेल तर ते तर मिळणारच नाही, मग ते काय करणार, चोऱ्या करणार. आणि म्हणूनच असं म्हटलं आहे की त्यांना मग प्रोटेक्शन नाही, लोक मारझोड करणार. या सगळ्या गोष्टींचा चॅलेंज त्यांना आता सहन करावाच लागणार. आता टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन. आता एक तर बघा हे जे रेफ्युजी आहे यांना आयडेंटिफाय करणे हे खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसिजर आहे असं म्हटलं आहे, वेळखाऊ पद्धत. कारण कमिशनर फॉर रेफ्युजी इश्यूज अ रेफ्युजी कार्ड. प्रत्येक जे रेफ्युजीज आहेत त्यांना काय दिलं जाते, कार्ड दिलं जाते. परंतु हे जे प्रोसेस आहे म्हणजे कोण रेफ्युजी आहे आणि कोण नाही आहे हे जवळपास किती महिने घेते, 20 महिने घेते. मूल्यांकन करण्यासाठी 20 महिने लागतात. आता विदिन दॅट पिरियड इफ समवन इज अ कॉट बाय पोलीस. आता जर ह्या काळामध्ये बघा की 20 महिने तो काहीतरी करणार, मग सवय होऊ शकते की त्यांना चोऱ्या करण्याची सवय लागू शकते. आता त्या चोऱ्या करण्याच्या सवयीमध्ये जर त्यांना पोलिसांनी पकडलं आणि दे विल बी अरेस्टेड. आता मग त्यांचं अरेस्ट झालं, त्यांना डिटेन करून टाकलं, त्यांना डिपोर्ट विदाऊट इवन गेटिंग ॲक्सेस टू दी युनायटेड नेशन्स ह्युमन काउन्सिल ऑफ रेफ्युजीज, कमिशनर ऑफ रेफ्युजीज. आता त्यानंतर मिसआयडेंटिफाईड. आता कधी कधी होऊ शकते की भारतातील आर्थिक स्थितीचा लाभ मिळावा म्हणून अनेक स्थलांतरित लोक काय आहे की
चुकीची ओळख देतात. आता चुकीची ओळख याच्यासाठी देतात की त्यांना माहीत आहे की भारतातील परिस्थिती चांगली आहे. आता पाकिस्तानातील किंवा बांगलादेशमधील किंवा नेपाळमधील हे लोक यांच्या ठिकाणी परिस्थिती खूप खराब आहे. मग ते आहे की नाही ते असतात मायग्रंट्स, ते स्थलांतरित करून आलेले असतात, परंतु काय म्हणतात की आम्ही रेफ्युजीज आहोत आणि रेफ्युजीज म्हणून ते आपल्या इथे काय करतात की आपल्या इथे काही ज्या सुखसुविधा त्या ठिकाणी रेफ्युजींना पुरवल्या आहेत ते मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणजे काय की त्या ठिकाणी मिसआयडेंटिफिकेशन म्हणजे स्वतःची जे चुकीची माहिती आपल्याला पुरवतात जेणेकरून ते आपल्या इथे मिळणाऱ्या सुखसुविधांचा काय लाभ घेऊ शकेल. आणि असं 98% ऑफ ऑल मेक्सिकन इमिग्रंट्स रिसाइड इन द युनायटेड स्टेट्स. बघा, मेक्सिकोमधले जे 98% जे इमिग्रंट्स आहेत ते रेफ्युजी म्हणून US राहतात आणि तिथं कसं US चांगली व्यवस्था आहे, तिथली इकॉनॉमी चांगली आहे, त्या ठिकाणी जॉब चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे आणि म्हणूनच जे मेक्सिकोमधले मॅक्सिमम लोक आहेत ते काय करतात त्या ठिकाणी रेफ्युजी म्हणून राहायला लागतात, कारण त्या ठिकाणी US रेफ्युजीसाठी चांगल्या पद्धतीचे लॉज फॉर्म्युलेट केलेले आहेत. त्यानंतरचा काय की आता मग नेमकं आपण काय केलं पाहिजे, आता काय आपण करू शकतो यांच्यासाठी ते आपण बघूया की व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड पुढील पावले कशी असावीत. तर पहिलं आहे की इक्विटेबल आणि इफेक्टिव्ह रजिस्ट्रेशन प्रोसिजर. बघा कसं आहे, तुम्ही न्यायिक आणि प्रभावी नोंदणी पद्धती असली पाहिजे. जर आपले जे त्यांना नोंदणी करायची आहे, आपल्याला रेफ्युजीची नोंदणी करायची आहे, तर तिची पद्धत कशी असली पाहिजे, ती स्टँडर्ड जी रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत आहे ती स्टँडर्ड आणि आयडेंटिफाय करण्याची पद्धतसुद्धा कशी असली पाहिजे, स्टँडर्ड असली पाहिजे. त्यानंतर इम्प्रूव्हिंग बेसिक फॅसिलिटीज, आपण त्यांना काय आहे की बेसिक फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना एज्युकेशन मिळेल अशी व्यवस्था आपण त्यांची केली पाहिजे. त्यांच्या हेल्थवर परिणाम होणार नाही किंवा हेल्थ फॅसिलिटीज त्यांना व्यवस्थित अवेलेबल होईल अशी व्यवस्था आपण त्यांची करून दिलेली पाहिजे. त्यानंतर अवेअरनेस टू द लोकल रेसिडेंट. काय की लोकल रेसिडेंट जे त्यांना त्रास देतात, तर लोकल रेसिडेंटमध्ये जर आपण अवेअरनेस पसरवला, म्हणजे लोकल रेसिडेंटमध्ये जर आपण जागरूकता पसरवली, जे रहिवासी असतात त्यांच्यामध्ये जर आपण जागरूकता पसरवली, तर कदाचित होऊ शकते की त्यांना आपण काय देऊ, शेल्टर चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करू शकू आणि त्यांच्यासाठी चांगला जॉब अवेलेबल करून देऊ शकू. ठीक आहे. त्यानंतर एन्शुरिंग सेफ्टी ऑफ वुमन. आता बघा, त्यामध्ये मुलं बाळं राहणार, त्यामध्ये विमेन राहणार, तर यांची कसं आहे, आपल्या संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की आपली एक फंडामेंटल ड्युटी आहे टू मेंटेन द डिग्निटी ऑफ वुमन अँड चिल्ड्रेन. आता मग बघा, महिलांना आणि मुलांना सुरक्षा पोहोचवणे हे आपले संविधानिक मूलभूत कर्तव्य आहे, हे आपल्याला संविधानामध्ये म्हटलेलं आहे. तर आर्टिकल 51 पण आपल्याला मेन्शन केलेलं आहे की एव्हरी सिटीजन विच रिनाउन्स प्रॅक्टिस डेरोगेटरी टू दी डिग्निटी ऑफ वुमन. महिलांचा सन्मान टिकवून ठेवणे हे कलम 51 सांगितले आहे. आणि त्यानंतर बघा, मग आपण अजून आणखी काय केलं पाहिजे, इमोशनल सपोर्ट. आता बघा, परिस्थितीचा विचार करून मानसिक आधार देणे. आपल्याला माहीत आहे त्यांच्यावर कशा प्रकारची परिस्थिती आढळलेली आहे. आता कसं आहे, न्यूजमध्ये माहीत होणारच की हे रेफ्युजी नेमके कुठल्या कंट्रीतून आलेले आहे, यांनी कोणत्या गोष्टीचा सामना केलेला आहे आणि यांच्यावर ही परिस्थिती का बरं आलेली आहे. आता या परिस्थितीचा विचार करून आपण काय केलं पाहिजे, त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, ना की आपण त्यांना त्रास दिला पाहिजे. त्यानंतरचा आता यावर समजा या टॉपिकवर आपल्याला काय विचारला, एक क्वेश्चन जर विचारला तर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, तर ते बघा की रेफ्युजी इन इंडिया हॅव बिकम एक्स्ट्रिकेबली लिंक्ड विथ दी लार्जर क्वेश्चन ऑफ ह्युमन राईट्स अँड ह्युमॅनिटेरियन लॉ. म्हणजे भारतातील निर्वासित मानवी हक्क आणि मानवतावादी कायद्याच्या मोठ्या प्रश्नाशी अटूटपणे जोडले गेले आहे. आता बघा, याबद्दलचं उत्तर तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्यातले 2-2, 3-3 पॉईंट जरी तुम्ही जर आन्सरमध्ये लिहिले तर कदाचित तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. तर त्यानंतरचा टॉपिक आपण बघूया की सोलार एनर्जी इन ॲग्रिकल्चर. आता कृषी क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेचा वापर. आता बघा, सौर ऊर्जेचा वापर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला कुठं सापडणार, GS3 पेपरमध्ये सापडणार. आणि कशामध्ये, गव्हर्नन्स पॉलिसी, इंटरव्हेन्शन्स
आणि मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस, इरिगेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड मोड्स ऑफ इरिगेशन. आता आपण सौर ऊर्जा हा मुख्य टॉपिक आहे आणि सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच काय की रिन्युएबल एनर्जी, ही जी अक्षय ऊर्जा आहे हे खूप मोठा रोल करते फॉर द ग्रोथ ऑफ ग्रीड पॉवर. म्हणजे आपल्या इथे जी इलेक्ट्रिसिटी आपण प्रोव्हाइड करतो आणि इलेक्ट्रिसिटी ज्या ठिकाणी स्टोअर होते तर त्या स्टोअर होण्याच्या जागेला काय म्हणतो आपण ग्रीड. ठीक आहे, सपोज पॉवर स्टेशन आहे त्याला आपण ग्रीड म्हणतो आणि या ग्रीड सिस्टमच्या वाढीमध्ये रिन्युएबल एनर्जीचा खूप जास्त रोल आहे. तर प्रोव्हाइडिंग एनर्जी ॲक्सेस, रिड्युसिंग कन्झम्पशन ऑफ फॉसिल फ्यूल. म्हणजे काय आहे की आपण बघा रिन्युएबल एनर्जीचा जर आपण वापर करायला लागलो तर आपण कदाचित जीवाश्म इंधनाचा वापर काय की कमी करायला लागू आणि त्यामुळे जे कार्बन जास्त इमिट होतात, ज्यामुळे पोल्युशन जास्त होते ते काय होणार, कमी होऊन जाणार, लो कार्बन. आणि इंडिया हे सेट टार्गेट टू इन्क्रीज द कंट्रीज शेअर ऑफ नॉन फॉसिल फ्यूल बेस्ड इन्स्टॉल इलेक्ट्रिक कॅपॅसिटी टू 40% बाय. आता जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून आपण वीज निर्माण करण्याचं भारताचं लक्ष आहे. आता आपल्या इथे माहिती आहे का फॉसिल फ्यूल भरपूर प्रमाणामध्ये आपण यूज करतो. म्हणजे फॉसिल फ्यूल म्हणजे काय म्हटलं आहे आपण, फॉसिल फ्यूल म्हणजे काय की पेट्रोल, त्यानंतर डिझेल, यासारखे जे फॉसिल फ्यूल आहे याचा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर करायला लागलेलो. कदाचित आपण जर याचा वापर कमी केला तर काय होणार की जीवाश्म इंधनाचा वापर जर आपण कमी केला तर आपलं जे लक्ष आहे की आपल्याला माहिती आहे का आपल्या देशामध्ये आपण जी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो तर त्या टोटल इलेक्ट्रिसिटी जे प्रोव्हाइड करतो तर त्यापैकी 40% इलेक्ट्रिसिटी ही आपण रिन्युएबल एनर्जी ही असणार. म्हणजेच काय की आपल्याला सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, त्यानंतर आपण पाण्यापासून, सन, विंड, या पवनचक्कीपासून जे ऊर्जा बनते त्या ऊर्जेचा वापर आपण करणार. पाण्यापासून किंवा जे डॅममधून जे पाणी वाहते त्यापासून जी इलेक्ट्रिसिटी आपली तयार होते तर त्या गोष्टीचा वापर आपण कशासाठी करणार, आपल्या देशातील इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी करणार. त्यानंतर इंडिया प्लेइंग अ लिडरशिप रोल इन एनकरेजिंग दी इस्टॅब्लिशमेंट ऑफ सोलार बेस्ड इकॉनॉमी. म्हणजे बघा काय आहे की आपण पूर्ण वर्ल्डमध्ये एक चांगली लिडरशिप रोल आपण प्रोव्हाइड करत आहोत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण काय आहे की आपण इंडियाने आणि फ्रान्स मिळून काय केलेलं आहे, आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर युती इस्टॅब्लिश केलेली आहे 2015 आणि 2018 इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज ट्रान्सफॉर्म इनटू द ट्रीटी बेस्ड ऑर्गनायझेशन. म्हणजे काय आहे की या ज्या अलायन्समध्ये ही कसं आहे, इंडिया आणि फ्रान्स मिळून यांनी इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापन केलेला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे काय की सपोज ही जर पृथ्वी असेल तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे की जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या रिजनमध्ये ज्या कंट्री येतात तर या कंट्री ह्या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे काय मेंबर आहेत. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की ज्या बाहेरच्या कंट्रीज आहेत, जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती आहे किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या खाली आहेत, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे, तर याच्यावरती आणि खाली असत. मग या कंट्रीज इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये मेंबर बनू शकतात का, तर हो. प्रश्न आहे, उत्तर आहे त्याचं यस. त्यामुळे प्रिलिम्समध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण बघूया की सोलार एनर्जी कॅन बी गेम चेंजर फॉर द ॲग्रिकल्चर सेक्टर इन इंडिया. नेमका हाच आजचा आपला टॉपिक आहे की सोलार एनर्जीचा आपण आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने वापर करू शकतो. तर आपला आर्टिकल चालू करूया. व्हॉट इज ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड. बघा हे काही टर्मिनॉलॉजीज आहेत यामध्ये यूज केलेले आहेत की ऑफ ग्रीड म्हणजे काय, ऑन ग्रीड सोलार एनर्जी म्हणजे काय. आता बघा ऑन ग्रीड म्हणजे काय की सोलार सिस्टम दॅट इज टाईड टू दी लोकल युटिलिटीज ग्रीड. आता युटिलिटी सिस्टम ॲक्ट्स ॲज अ बॅटरी स्पेस. बघा आपण सपोज या ठिकाणी काय आहे की एक सोलार प्लॅन्ट लावलेला आहे आणि या सोलार प्लॅन्ट लावलेला आहे. या सोलार प्लॅन्टमधून जी इलेक्ट्रिसिटी राहणार ते कुठे स्टोअर होणार, या युटिलिटी स्टोरेजमध्ये. युटिलिटी म्हणजे जे युटिलिटी स्टोरेजमध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. इट मीन्स दॅट द सरप्लस एनर्जी म्हणजे जी आता या कसं आहे
यामधली जी सरप्लस एनर्जी आहे ती या ठिकाणी आपण काय केली, स्टोर करून ठेवली. दॅट इज प्रोड्यूस बाय द सोलर पॅनल. जे सोलर पॅनल त्या ठिकाणी लावलेलं आहे त्यामधून आपण स्टोर केली आहे. अँड इन द एक्सचेंज क्रेडिट इज जनरेटेड दॅट कॅन बी कॅश आउट टू द एंड ऑफ द इयर. आता बघा, सपोज एखाद्या शेतकऱ्याने, एखाद्या फार्मरने काय केलेलं आहे, हे जे सोलार प्लेट आहे ह्या लावलेल्या आहेत आणि या सोलार प्लेटमधून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ते काय केलेले आहे, त्यांनी एखाद्या ठिकाणी स्टोअर केलेली आहे किंवा त्यांनी जरी नाही केली तशी तरी एक व्यवस्था केली जाते. कुठे, ऑन ग्रीडमध्ये बोलत आहोत मी, ऑन ग्रीड सोलार एनर्जीबद्दल बोलत आहो मी, की यामध्ये सोलार प्लेटमधून जी एनर्जी तयार होते ते कुठे युटिलिटी स्टोअरमध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. आणि वर्षाच्या शेवटी एक क्रेडिट म्हणजे याची किंमत ठरवली जाते आणि ही किंमत कुणाला दिली जाते, शेतकऱ्यांना दिली जाते. हे कशाबद्दल बोललो आपण, ऑन ग्रीडबद्दल. आता ऑफ ग्रीडचं कसं राहते की, आणि यासाठी त्यांना बॅटरीची आवश्यकता राहत नाही. ठीक आहे. आता ऑफ ग्रीडमध्ये काय आहे की नो कनेक्शन ऑफ ग्रीड पॉवर सिस्टम और युटिलिटी कंपनी. म्हणजे काय आहे की आता सपोज आणखी ऑफ ग्रीडमध्ये शेतकरी आहे, ऑफ ग्रीडबद्दल बोलतो आपण. आता शेतकरी आहे, त्याच्याकडे काय आहे, सोलार प्लेट आहे, सोलार प्लेट आहे. त्या सोलार प्लेटपासून तयार होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ते कुठे स्टोअर केली जाते. आता या ठिकाणी बॅटरीचा वापर केला जाणार. या ठिकाणी कुठली कंपनी राहणार नाही, कुठल्या कंपनीला पाठवला जाणार नाही तयार झालेली इलेक्ट्रिसिटी. म्हणजे दिस इज अपिलिंग बिकॉज 100% ऑफ अ सेल्फ सस्टेनिंग एनर्जी यूज. म्हणजे काय की या ठिकाणी महागडी बॅटरीची आवश्यकता राहणार, या ठिकाणी बॅटरीची आवश्यकता राहणार. आणि शेतकरी हा काय की आपल्या कुठल्या जागेमध्ये अशा शेतामध्ये या ठिकाणी सोलर प्लेट लावणार ज्या ठिकाणी पीक जास्त प्रमाणामध्ये येत नाहीत, अशा ठिकाणी आपण सोलर प्लेट लावू शकतो. हाऊएव्हर देर इज अ डिसएडवांटेज बिकॉज ऑफ ग्रीड सिस्टम रिक्वायर्स अ बॅकअप बॅटरी विच कॅन बी एक्सपेन्सिव्ह. कारण कसं आहे, शेतकरी पूर्णपणे जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे, सोलार प्लेटपासून तयार होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ते कशामध्ये यूज करणार, कशामध्ये स्टोअर करणार, बॅटरीमध्ये स्टोअर करणार. मग जे एक्सेसिव्ह एनर्जी आहेत ती एक्सेसिव्ह एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता लागणार, शेतकऱ्याला कशाची आवश्यकता लागणार, ते बॅटरीची आवश्यकता लागणार. आणि पुन्हा बॅटरी काय आहे, एक्सपेन्सिव्ह खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही हा डिफरन्स आहे ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीडचा एक बेसिक डिफरन्स आहे. त्यानंतरचा आहे की व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ सोलार एनर्जी इन इंडिया. आता कृषी क्षेत्रामध्ये सौर एनर्जीची काय की एक पोटेन्शियल, एक क्षमता काय आहे ते आपण जाणून घेऊया. आता बघा, व्हेरियस सोलर एनर्जी ॲब्झॉर्बिंग डिव्हायसेस सिस्टम्स हॅव बीन डेव्हलप्ड इन अँड आर द वर्क्स फॉर द ॲग्रिकल्चर अप्लायन्सेस. आता बघा, आपण शेतीमध्ये सौर ऊर्जेचा कुठे ना कुठे वापर करतोच आणि असे अनेक अप्लायन्सेस आहे, असे अनेक उपकरणं आहेत जे आपण आपल्या शेतीमध्ये काय यूज करतो, आपल्या शेती करण्यासाठी यूज करतो. आता सोलार पंपिंग सिस्टम, सोलार पंप आपल्याला माहीत आहे. आता जे नॉर्मल इलेक्ट्रिकवर चालणारा पंप आहे, आता या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर होणार नाही. आता काय, कशाचा वापर होणार, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर होणार. म्हणजे सोलार प्लेटचा वापर होईल, ती सोलार प्लेटचा वापर होऊन सोलार पंप चालवला जाईल. ठीक आहे. त्यानंतर सोलार क्रॉप ड्राईंग, पिके सुकवण्यासाठी. म्हणजे सपोज आता जे पोटॅटो आहे, ग्रेन्स आहे, कॅरेट्स आहे आणि मशरूम्स आहे, यांना जर सुकवायचं आहे तर ड्रायर यूज केलं जाणार. आता ह्या ड्रायरला लागणारी जी एनर्जी आहे ती कुठून येणार, सोलारपासून येणार. त्यानंतर सोलार स्प्रेइंग, आता फवारणी केली जाते. फवारणीमध्ये बघा, पिकांची उत्पादकता वाढते. सोलार म्हणजे मोस्ट पेस्टिसाइड स्प्रेइंग ॲक्टिव्हिटीज आर डन इन डे टाईम. बरोबर आहे, दिवसा केल्या जातात. आता सो दिस स्प्रे मशीन कुड बी यूज डायरेक्टली कॅप्चरिंग सोलार एनर्जी. म्हणजे काय की एक साईड काय सुरू आहे, फवारणी सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला सूर्याची एनर्जी पण पडत आहे, सूर्याचा उजेड पण पडत आहे. कशावर, सोलार प्लेटमध्ये. म्हणजे त्यासाठी जे लागणारी एनर्जी होती ती आता त्या एनर्जीची आता आवश्यकता पडणार नाही, त्या इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे आपण कशाचा वापर करू शकू, सोलारचा वापर करू शकू पंपासाठी सुद्धा. त्यानंतरचा आता चॅलेंजेस काय आहे,
आता बघा चॅलेंजेस तर राहणार, कारण सोलार एनर्जी इतक्या पण सहजासहजी यूज अवेलेबल नाही आहे. म्हणजे सूर्यापासून मिळणारी एनर्जी अवेलेबल आहे, परंतु आपल्याकडे स्टोरेज करण्याची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जी काही व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने अवेलेबल नाही आहे. अदरवाईज आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नसती पडली. तर म्हणून चॅलेंजेस तर आहे, बिलकुल बेशक चॅलेंजेस आहे. म्हणजे काय आव्हाने काय आहेत, बरोबर. तर लँड स्कॅरसिटी, आपल्याकडे जमिनीची कमतरता आहे. आता कसं आहे, आपल्याला राहण्यासाठीच तर जागा कमी पडत आहे, तर आपण सोलार प्लॅन्ट कुठे टाकणार. आणि सोलार प्लॅन्ट सपोज लावले आपण आपल्या जमिनीमध्ये, तर मग जमिनीमध्ये जर आपल्या शेतीमध्ये जर आपण जर सोलार प्लॅन्ट लावत फिरू तर मग शेती कोण करणार. म्हणून काय म्हटलेलं आहे की पर कॅपिटा लँड अवेलेबिलिटीज तर खूप कमी आहे. पर माणसालाच तर जमिनीची जी उपलब्धता आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी आहे. आणि अशातच तुम्ही म्हणताय की सौर प्लॅन्ट लावा, जेणेकरून आपल्याला काय की इलेक्ट्रिसिटीचा कमी वापर होईल. आणि त्यानंतर एक्सपोर्ट ड्रिव्हन मार्केट, म्हणजे काय की निर्यातीवर आधारित बाजार आहे. निर्यात करण्यावर सगळ्यांचा फोकस आहे. म्हणजे काय आहे की मॅन्युफॅक्चरर्स जे आपले इथे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते फोकस ऑन एक्सपोर्ट मार्केट दॅन टू बाय सोलार सेल अँड मॉड्यूल्स ॲट अ हायर प्राइसेस. म्हणजे काय आहे बघा की मेनी जे सप्लायर्स गिव्ह प्रायोरिटी टू एक्सपोर्ट. आता काय आहे की आपल्या देशामध्ये आपण सपोज जर आपल्या इथे सोलार प्लेट तयार होत आहे, तर मग आपण काय आहे की आपल्या देशामध्ये आपण स्वस्तामध्ये विकण्याऐवजी काय करताय, आपल्या इथले मॅन्युफॅक्चरर्स मोस्टली ते एक्सपोर्ट करण्यावर भर देत आहे. म्हणजे दे आर ट्राईंग टू बाय मोर, दे आर अर्निंग मोर मनी, कारण मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. दे आर फोकसिंग ऑन द एक्सपोर्ट लीड मेकॅनिझम. सो दॅट्स वाय ते आपल्या इंडियामध्ये काय आहे की कमतरता भासत आहे कशाची, सोलार प्लेटची. आणि the most of the industrialists are getting a demand from the Europe and US. That's why याची कमतरता कुठे भासत आहे, भारतामध्ये कमी भासत आहे. भारतातील लोकल मार्केटमध्ये कमतरता भासत आहे. ऑब्सेन्स ऑफ सोलार वेस्ट मॅनेजमेंट. आता बघा आपल्या इथे आपण सपोज सोलार प्लॅन्ट लावलेले आहे. आता सोलार प्लॅन्ट लावलेले आहे तर कसं आहे, एकदा लावल्यानंतर ते कधीच खराब होणार नाही याची गॅरंटी तर नाही आहे. आणि सपोज जर ते खराब झाले मग त्यानंतर जे वेस्ट मटेरियल त्या ठिकाणी तयार होते, मग त्यापासून त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे होईल, मॅनेजमेंट कोण करेल, हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या पुढे उपस्थित राहतो. म्हणजे भारतामध्ये सौर कचरा व्यवस्थापन, देर इज नो पॉलिसी फॉर द वेस्ट मॅनेजमेंट ऑफ द सोलार, याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा त्यानंतर काय आहे की कमर्शियल व्हायबिलिटी. या ठिकाणी म्हटलेलं आहे की परवडणार आहे की नाही आहे, याबद्दलची गोष्ट या ठिकाणी केलेली आहे. परवडण्यावर काय म्हणताय, अरे कुठे गेले, परवडण्याबद्दल काय म्हणताय की कमर्शियल व्हायबिलिटी अँड युटिलिटी. काय म्हटलेलं आहे की सौर ऊर्जा उत्पादन पद्धती भारतामध्ये व्यावहारिकरित्या परवडणारी नाही आहे. म्हणजे कसं आहे, सोलार एनर्जी प्रोडक्शन हे भारतामध्ये कमर्शियली व्हायबल नाही आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण जेवढा इन्कम आपल्याला मिळू शकते, किंवा जे आपले इथले इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, द अमाऊंट ऑफ मनी दे अर्न बाय यूजिंग द इलेक्ट्रिसिटी इज फार मोर दॅन दी अमाऊंट ऑफ मनी दे आर अर्निंग फ्रॉम दी रिन्युएबल एनर्जी और सोलार एनर्जी. म्हणूनच त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे व्यावहारिकरित्या परवडणारे नाही आहे. आणि क्लायमॅटिकली किंवा टोपोग्राफिकली आपण जर बघितलं, सूर्य हा सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये अवेलेबल नाही. म्हणजे सूर्यकिरण सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये अवेलेबल नाही आहे. सपोज दक्षिण भारतमध्ये जसा पडतो, सपोज इंडिया आहे, चांगल्याने काढूया, सपोज इंडिया आहे, आणि आपल्या इंडियामध्ये जेवढा सूर्यप्रकाश या ठिकाणी पडतो तेवढाच सूर्यप्रकाश या ठिकाणी पडत नाही. जेवढा सूर्यप्रकाश या ठिकाणी पडतो तेवढा सूर्यप्रकाश या ठिकाणी पडत नाही. आता याच कारणामुळे म्हणजे कसं आहे, सूर्यकिरण सगळ्या ठिकाणी अवेलेबल चांगल्या पद्धतीने राहू शकत नाही, सारख्या प्रमाणामध्ये अवेलेबल राहू शकत नाही. म्हणूनच जे शेतकरी आहे अजूनही या बाबतीत खूप काय की अजूनही त्यांना त्याचं महत्त्व पटलेलं नाही आहे. कारण सौर ऊर्जेचं महत्त्व तोपर्यंत पडत नाही जोपर्यंत आपल्याला त्याची गरज भासणार नाही. आज आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळत आहे, त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व समजून घ्यायची इच्छा पण नाही आहे, आणि मिळालं तर कोणाला ते समजून घेत पण नाही. आणि हीच गरज आहे
की अनलाईक अ थर्मल पॉवर प्लॅन्ट, सोलार पॉवर हे काय आहे की कन्झ्युमर डॉमिनेटेड आहे. देअरफॉर पीपल पार्टिसिपेशन अँड ॲक्सेप्टन्स आर क्रुशियल फॉर दी इश्यू. म्हणजे सौर ऊर्जेमध्ये सुद्धा ग्राहकांचेच वर्चस्व आहे. म्हणजे काय आहे की कोणी पण आपला सोलार प्लॅन्ट लावण्यासाठी कोणी जास्त काय करत नाही, त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत नाही, किंवा शेतकरी पुढे स्वतः येऊन म्हणत नाही की मला सोलार प्लॅन्ट लावायचा आहे, सरकारकडून काहीतरी मदत मिळेल का, असं कोणी म्हणत नाही. परंतु काय आहे की जर अवेलेबल असेल सोलार एनर्जी तर पटकन काय करतात, त्या सोलार एनर्जीचा वापर करायला सगळेजण धावून येतात. परंतु ती तयार करण्यामध्ये, त्या प्रोसेसमध्ये कोणी पार्टिसिपेट होण्यासाठी तयार राहत नाही. आता व्हॉट आर द रिलेटेड गव्हर्नमेंट स्कीम. आता गव्हर्नमेंटच्या स्कीम पण असतात. तर आता ऑब्व्हियसली भारतामध्ये पण अनेक स्कीम आहे. तर त्यातील आहे की इंटरनॅशनल सोलार अलायन्स मी सांगितलेलं आहे, जे आपण इंडिया आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून काय आहे की ही अलायन्सची स्थापना केलेली आहे. यांचा हेडक्वार्टर कुठे आहे, भारतामध्ये आहे, गुरुग्राममध्ये. मी आता सांगितलं यामध्ये कुठल्या कंट्रीज येतात. यामध्ये नेमक्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनमध्ये ज्या कंट्रीज आहेत त्या यांचे मेंबर आहेत. मग काय त्यांचे बाहेरचे मेंबर नाही आहेत काय, तर अदर कंट्रीज पण त्यांचे काय आहे की मेंबर आहेत. नॅशनल सोलार मिशनबद्दल माहिती आपल्याला गव्हर्नमेंटने स्कीम केलेली आहे. त्यानंतर PM कुसुम, यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी ऑफ ग्रीड सोलार एनर्जी वापरण्याबद्दल म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी ऑफ ग्रीड सोलार एनर्जीचा वापर करून आपण काय आहे की सोलार एनर्जी तयार करावी, सोलार इलेक्ट्रिसिटी तयार करावी, त्याचा वापर त्यांनी करावा, याबद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. म्हणजे आपली नेमकी आता पावले काय असली पाहिजे, सोलार एनर्जीचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून आपली नेमकी पावले काय असली पाहिजे ते आपण बघूया. की बघा, इन्सेंटिव्ह बेस्ड एक्सपान्शन पॉलिसी म्हणजे प्रोत्साहन देणारी धोरणे असावी. सरकारने काय की रिन्युएबल बेस्ड ॲग्रिकल्चरवर जर फोकस सरकारला करायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी जे पॉलिसीज आणलेल्या आहेत त्या पॉलिसीज कशा असल्या पाहिजे, इन्सेंटिव्ह बेस असल्या पाहिजे. इन्सेंटिव्ह म्हणजे काय की जेवढ्या किमतीमध्ये सोलार प्लेट अवेलेबल आहे, सोलार प्लेट सपोज 1000 रुपयामध्ये अवेलेबल आहे, तर सरकारने त्यावर इन्सेंटिव्ह देऊ. ती जवळपास जर 800 रुपयामध्ये जर केली तर कदाचित शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोलार प्लेट यूज करण्याचा विचार करतील. सोलार एनर्जी मल्टी पोटेन्शियल कॅन्डिडेट फॉर द डेव्हलपमेंट. म्हणजेच काय की जर विकास घडवून आणण्यासाठी सोलार ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरू शकते, जसे की घरगुती वापरासाठी, डोमेस्टिक यूजसाठी, इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. आता आपण बघितलेलं आहे की सरकार प्रयत्न करत आहे. आपल्या इथे काय की इलेक्ट्रिक व्हेकल, लिथियम आयनचा वापर करून ज्या बनलेल्या बॅटरीज आहेत त्याचा वापर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण करत आहोत. तर या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण काय की सोलार एनर्जीचा वापर पण करू शकतो. सोलार प्लेट, घरगुती जेवण बनवण्यासाठी आपण सोलार प्लेटचा वापर करू शकतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बेटर फायनान्सिंग अँड ट्रेनिंग. जर लोकांना व्यवस्थित ट्रेन केलं, म्हणजे काय की गाव पातळीवर सौर उद्योगाला चालना देण्यासाठी जर आपण गरजेनुसार वित्त देणारी, म्हणजे जर सपोज आपण लोकांना चांगल्या पद्धतीनं पैसा जर अवेलेबल करून दिला, तर काय आहे की होऊ शकते की प्रत्येकजण सोलार प्लेट लावण्यासाठी तयार कारण नेमका विषय पैशाचा राहते ना हो. कारण जर सगळ्यांकडे जर खूप जास्त पैसे असते तर कदाचित त्यांनी लावण्याचा विचार पण केला असता सोलार प्लेट सगळ्या ठिकाणी. परंतु पैसाच हा नेमका द मेन फॅक्टर. आणि अशा ठिकाणी जर आपण पैसा त्या ठिकाणी अवेलेबल करून दिला, बँकेकडून जर आपल्याला कमी इंटरेस्टवर जर लोन मिळालं, तर कदाचित होऊ शकते की ज्या ठिकाणी जो 10% यूज करण्याचा रेट आहे तो होऊ शकते 20% होईल, त्यानंतर 30% होईल, आणि अशा पद्धतीनेच यूज करणे सुरू होईल ना. कारण कसं आहे की हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, अशा पद्धतीची गोष्ट आहे ती. सौर उपकरणे हाताळण्यासाठी जे गावखेड्यामध्ये असणारे जे तरुण आहेत त्यांना काय आहे की त्यांना ट्रेन करण्यासाठी काहीतरी व्यवस्था राबवण्यात यावी, असं याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा चहाबार पोर्ट. आता आपला जो तिसरा आर्टिकल आहे तो आहे चहाबार पोर्टबद्दल. चहाबार पोर्ट हा कुठला पोर्ट आहे? हा इराणमधला पोर्ट आहे. याला कोण बांधत आहे? याला इंडिया बांधत आहे. इंडिया का बांधत आहे? कारण अफगाणिस्तानला
आपण मदत प्रोव्हाइड करू शकू. मग चायनाचा याला सपोर्ट आहे का? नाही. मॅपमध्ये बघूया आपण कुठे आहे की बघा, हा इराण आहे, याला मिटवतो. हा इराण आहे आणि हा आहे चाबार पोर्ट, आणि हा काय आहे? ग्वादर पोर्ट. ग्वादर पोर्ट कोणी बांधलेला आहे? चायनाने बांधलेला आहे. कोणाला कुठे बांधलेला आहे? पाकिस्तानमध्ये बांधलेला आहे. आणि चाबार पोर्ट आणि ग्वादर पोर्ट यांच्यामधील डिस्टन्स किती आहे? फक्त 72 किलोमीटर अंतर आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता हे GS2 पेपरमध्ये यावरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. GS2 आणि इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ कंट्रीज इन इंडियाज इंटरेस्ट अँड रिजनल ग्रुपिंग्स, हे या टॉपिकच्या अंतर्गत हा टॉपिक येतो. चाबार पोर्ट मी आता सांगितलेला इराणचा आहे. इट टॉक्स अबाउट द इंडियाज स्ट्रॅटेजिक अँड इकॉनॉमिक व्हिजन फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ चाबार पोर्ट इन इराण पाहिजे होतं. इन इराण. द पोर्ट ऑफ चाबार इज लोकेटेड इन साऊथ ईस्टर्न इराण. बघा मी आताच सांगितलेलं आहे. कुठे आहे चाबार पोर्ट? कुठे आहे? साऊथ ईस्टर्न ER. हा साऊथ आणि हा ईस्टर्न रिजन आहे. तर या रिजनमध्ये काय आहे? चाबार पोर्ट आहे. गल्फ ऑफ ओमान म्हणजे चाबार बंदर हे दक्षिण पूर्व इराणमध्ये वसलेलं आहे. आता इट इज कन्सिडर्ड अ गेटवे, अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द ट्रेड बाय द इंडिया, इराण अँड अफगाणिस्तान. म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, हा पोर्ट भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतो. म्हणजे सपोज जर आपल्याला जर युरोपमध्ये जर व्यापार करायचा आहे, तर युरोपमध्ये व्यापार करायचा असेल तर हा जो चाबार पोर्ट आहे हा आपल्यासाठी काय ठरलेला आहे? एक चांगला माध्यम ठरलेला आहे युरोपमध्ये पोहोचण्यासाठी, असं या ठिकाणी म्हटलेलं. आता हे इंट्रोडक्शन राहणार काय, यावर जर काही क्वेश्चन राहिला तर हे इंट्रोडक्शन सेम राहणार, कारण यापेक्षा काही चेंज राहणार नाही. इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन चेंज राहणार नाही. चाबार पोर्ट ॲक्च्युअली कंटेन्स 2 सेपरेट पोर्ट्स, म्हणजे 2 सेपरेट पोर्ट आहे चाबार पोर्टमध्ये. कोणते कोणते? पहिल्याचं नाव आहे शहीद कलंत्री आणि दुसऱ्याचं नाव आहे शहीद बहेस्ती. लक्षात घ्या, ठीक आहे. शहीद कलंत्री आणि शहीद बहेस्ती. नेक्स्ट, त्यानंतर आपण नेक्स्टमध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज द सिग्निफिकन्स. आता नेमकं आपण बघूया की चाबार पोर्टचा भारतासाठी सिग्निफिकन्स काय आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट रूट टू अफगाणिस्तान, जर आपल्याला मी आताच तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण अफगाणिस्तानमध्ये डायरेक्ट पोहोचू शकत नाही. इंडियामधून अफगाणिस्तान पोहोचण्यासाठी आपल्याला पाकिस्तानमधून जावं लागते कदाचित 100 किलोमीटर. त्यामुळं काय आहे की आपण डायरेक्ट अफगाणिस्तानमध्ये माल पोहोचू शकत नाही. मग जर आपल्याला अफगाणिस्तानमध्ये पोहोचायचं आहे तर आपल्यासाठी एक रूट बनलेला आहे, तो म्हणजे इराणच्या हा पोर्ट. अफगाणिस्तानासोबत व्यापार करण्यासाठी चाबार पोर्ट हा मार्ग म्हणत आहे. बरोबर. पाकिस्तान डिनाईज द यूज ऑफ इट्स टेरिटरी, कारण पाकिस्तान आपल्याला यूज करू देणारच नाही त्यांची जागा. पाकिस्तानमधून अवलंबन राहणे बंद होईल. बरोबर. आणि बघा, दिस विल रिझल्ट इन लेस अफगाणिस्तान डिपेंडन्स ऑन पाकिस्तान. म्हणजे आणि याचमुळे काय आहे की जर आपण भारतातून जर जास्तीत जास्त जर वस्तू आपण अफगाणिस्तानला प्रोव्हाइड करत असू तर असं होऊ शकते की अफगाणिस्तान पाकिस्तानवर डिपेंड राहणे बंद होऊन जाईल. खरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तानकडे जर व्यवस्था नाही आहे, तर पाकिस्तानवर डेव्हलप राहील का कोणी? तरी पण असो, थोडं बहुत तरी त्यांच्याकडे आहे. तर काउंटरिंग चायना म्हणजे काय की सपोज जर आपण चाबार पोर्ट जर बांधला तर होऊ शकते चाबार पोर्ट विल बेनिफिशियल टू इंडिया इन काउंटरिंग चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जर सपोज आपण पुन्हा एकदा मॅप काढूया आणि मॅपमध्ये फक्त जम्मू काश्मीर दाखवण्याचा प्रयत्न करूया. जर आता हे बघा, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भारतातील जम्मू काश्मीर जे गिलगित बाल्टिस्तान आहे या रिजनमधून जातात. आता या रिजनमधून जाताना आपल्याला काय आहे की आपण आणि हा चायनामधून येतो आणि पाकिस्तानमध्ये जातो आणि भारतामधून जातो. तर याला काउंटर करण्यासाठी चाबार पोर्ट हा कदाचित एक चांगला मार्ग होऊ शकते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अरेबियन सीमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी, कारण अरेबियन सीमध्ये चीनचा प्रभाव खूप जास्त वाढत आहे, तो कमी करण्यासाठी आपण चाबार पोर्टचा चांगला मार्ग होऊ शकतो. ग्वादर पोर्ट फक्त 72 किलोमीटर सांगितलं मी, फक्त 72 किलोमीटर आहे. एवढी इन्फॉर्मेशन काफी आहे. म्हणजे व्हॉट इज द सिग्निफिकन्स. आणि ट्रेड अँड कॉमर्स विथ द चाबार पोर्ट बिकमिंग फंक्शनल, म्हणजे काय आहे की बघा,
ट्रेड अँड कॉमर्सबद्दल काय म्हटलेलं आहे की साखर आणि तांदूळ आयात करण्यासाठी अतिशय फायदेमंद आहे. तेल आयात करायला कमी खर्च येईल. सपोज जर आपण आता बघितलेलं आहे, आपण मोस्टली तेल कुठून इम्पोर्ट करतो? सौदी अरेबियामधून इम्पोर्ट करतो. ठीक आहे, आपण रशियामधून इम्पोर्ट करतो किंवा आपण अमेरिकेमधून इम्पोर्ट करतो. जर चहावर पोर्टचा जर यूज चांगल्या पद्धतीने सुरू झाला तर कदाचित होऊ शकते आपल्याला तेल इम्पोर्ट करण्यासाठी, क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी जो खर्च लागतो तो काय होईल? कमी होऊन जाईल. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, चहावर पोर्ट अलॉंग विथ द इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर ऑफर 30% चीपर इम्पोर्ट दॅन दी मेडिटेरियन सुएझ कॉर्नर. बघा यासाठी नाही तेच म्हटलं आहे की 300% कमी पैसे लागतील. म्हणजे आपल्याला जो माल इम्पोर्ट करण्यासाठी जेवढा खर्च येत होता, जर 100 रुपये खर्च येत आहे, तर चहाबर पोर्टचा जर वापर करणे सुरू झाला तर कदाचित आपल्याला त्यासाठी 70 रुपये खर्च येणार. म्हणजे 30% काय होणार? आपला जो खर्च आहे तो वाचणार, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नॅचरल गॅस, जे नैसर्गिक गॅस आहे तो आपण सेंट्रल एशियापासून कॅन बी एक्सपोर्टेड टू इंडिया व्हाय चहाबर पोर्ट. इंडिया इज ऑलरेडी अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट लाईक तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान अँड इंडिया. तापी म्हणजे काय आहे की भारत अगोदरच तापी पाईपलाईनचा भाग असल्यामुळे मध्य आशियामधून नैसर्गिक गॅस भारतासाठी निर्यात केला जाऊ शकतो. ऑल्सो इंडिया हॅज ऑलरेडी इन्क्रीज इट्स क्रूड परचेस फ्रॉम इराण. कारण बघा इराणपासून आपण आपला तेल विकत घेणे जास्तीत जास्त वाढवलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर सध्या कदाचित सौदी अरेबियाचा नंबर लागतो, ज्या ठिकाणून आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय आणतो, ऑइल इम्पोर्ट करतो. त्यानंतर इराणचा नंबर लागतो, जेवढं मला सध्या आठवत आहे तेवढ्या पद्धतीनं. ठीक आहे. त्यानंतर ह्युमॅनिटेरियन ऑपरेशन्स म्हणजे बघा काय आहे की फ्रॉम द डिप्लोमॅटिक पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे काय सिग्निफिकन्स सांगतो मी चहाबर पोर्टचा. जर डिप्लोमॅटिक पर्स्पेक्टिव्हने चहाबर पोर्ट कॅन बी यूज ॲज अ पॉईंट फ्रॉम वेअर ह्युमॅनिटेरियन ऑपरेशन्स इन द सेंट्रल एशिया. म्हणजे आपण काय आहे की ह्युमन राईट्सच्या गोष्टी आपण इंडिया जास्त प्रमाणामध्ये करतो आणि ह्युमन राईट्स व्हायोलेशन हा सेंट्रल एशिया कंट्रीमध्ये जास्त प्रमाणात होतात, हे आपल्याला माहिती आहे. कदाचित होऊ शकते की आपण चहाबर पोर्ट जर त्या ठिकाणी बांधला तर आपला जो त्या ठिकाणी असलेला जो से आहे, म्हणजे आपला म्हणण्याचा जो अधिकार आहे त्या ठिकाणी वाढून जाईल, आपला बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी वाढून जाईल आणि तेथे होत असलेले जे ह्युमन राईट्स व्हायोलेशन आहे या विरोधात आपण काहीतरी आवाज उठू शकू, असं या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. इट इज अ लिंक टू इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. म्हणजे बघा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर काय की चहाबर पोर्ट विल बी द बूस्ट इंडियाज ॲक्सेस टू गेट. आता बघा म्हणजे सांगायचं काय आहे की जे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे, म्हणजे या नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरमुळे काय आहे की आपण मुंबईपासून रशियामध्ये पोहोचू शकतो. सेंट पीटर्सबर्ग हे जे रशियाची लोकेशन आहे, या लोकेशनमध्ये कसं आहे, ही एक लाईन या ठिकाणी आखलेली आहे. ही लाईन काय आहे की हा एक रूट आहे, मल्टी मॉडल रूट आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला जर सपोज काही माल पाठवायचा आहे रशियामध्ये तर त्यामध्ये रोडचा पण वापर केला जाऊ शकतो, त्यामध्ये वॉटरचा पण वापर केला जाऊ शकतो, त्यामध्ये एअरचा पण वापर केला जाऊ शकतो. म्हणजे प्लेनने सुद्धा त्या ठिकाणी मल्टी मॉडल रूट आहे. ठीक आहे. तर आणि यालाच आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल नॉर्थ म्हणजे नॉर्थ साऊथ आणि ट्रान्सपोर्ट करण्याचा कॉरिडॉर. ठीक आहे. म्हणून त्याला इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर म्हणतात. आणि जो चहाबर पोर्ट आहे हा चहाबर पोर्ट याच्या मधात आहे, म्हणूनच म्हटलेलं आहे की इट इज अ लिंक टू इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. आय होप यू अंडरस्टूड. त्यानंतर बघूया व्हॉट इज द इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. मी आताच सांगितलेलं आहे बघा की मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग जे रशियामध्ये आहे हे काय आहे की कनेक्टेड आहे. आणि ही जी लाईन आहे, ही जी लाईन आखलेली आहे ही काय आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे. आणि बघा चहाबर पोर्ट इराण इथे आहे, बंदर अब्बास म्हणजे चहाबर पोर्ट या ठिकाणी आहे. आणि ह्या चहाबर पोर्टमधून ते जात आहे. म्हणजे रेलचा वापर होणार, रोडचा वापर होणार, मेरीटाईम रूटचा वापर होणार. कशाला कनेक्ट करण्यासाठी, सेंट पीटर्सबर्गला. ठीक आहे.
आणि जर सपोज आपण या रूटचा जर वापर केला, अगोदर कसं आहे आपल्याला जर माल रशियामध्ये पाठवायचा आहे तर या रूटचा वापर करावा लागत होता, परंतु आता काय होत आहे, आता आपल्याला या रूटचा वापर करावा लागणार आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की 30% खर्च काय होणार, कमी होणार. 30% खर्च कमी होणार. तर व्हॉट इज द रोड ब्लॉक, म्हणजे सपोज आता कसं आहे अडचणी तर येणारच. आता चहाबार पोर्ट आपण जर बांधत आहोत आणि अडचणी येणार नाही असा होऊच नाही शकत. तर रोड ब्लॉक इन इंडियाज एंडिवर टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ चहाबार पोर्ट. चहाबार बंदर बांधत असताना भारताला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला? ऑब्व्हियसली सामना करावा लागणार. असा एखाद्या छोट्याशा गल्लीमध्ये आपण पोर्ट बांधत आहोत किंवा काहीतरी बांधत आहोत, आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊन पोर्ट बांधत आहोत, इराणमध्ये, लक्षात घ्या. तर कुठल्या कुठल्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागत आहे? तर एक तर बघा, इराण सोबत चायनाचा जे संबंध आहे ते काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे काय की म्हणूनच भारत यांच्यातली वाढत असलेली जी मैत्री आहे हे भारतासाठी काय आहे, एक चिंतेची बाब आहे. ठीक आहे. इराणियन अप्रुव्हल फॉर द मच हाईप्ड ड्राफ्ट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ चायना, म्हणजे त्या चायनासोबत त्यांनी जे एक पार्टनरशिप करण्याचा जो एक काय म्हणतो आपण प्लॅन आखलेला आहे, हा भारतासाठी काय आहे की चिंतेचा विषय ठरलेला आहे. त्यानंतर इराण आणि US सुरू असलेलं जे भांडण आहे, म्हणजे काय की अमेरिका आणि इराण यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताला काय की अडचणीचा सामना करावा लागत आहे. आणि या दोघातील संबंध सुधारण्यासाठी भारताला राष्ट्रीय सुरक्षा संघ म्हणजेच काय नॅशनल सिक्युरिटी ग्रुपचे सदस्य बनणे आवश्यक आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की जर प्रोग्रेस इन चहाबार पोर्ट डिपेंड ओनली ऑन विच डेव्हलपमेंट इन बिटवीन चायना अँड इराण अँड US रिलेशन आणि इंडिया सिक्स रिवायटलाइज, म्हणजे काय की भारत प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये त्यांच्यातील जे नाते आहे ते बिघडलेले आहे, हा भारतासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. आणि भारत यासाठी प्रयत्न करत आहे की या दोघांमधील जे रिश्ते आहे, जे नाते आहेत ते कसे असले पाहिजे, सौम्य असले पाहिजे, शांततेचे असले पाहिजे, जेणेकरून भारताला प्रॉब्लेम होणार नाही तिथे स्वतःचा चहाबार पोर्ट बांधण्यासाठी. परंतु भारत असं करण्यासाठी भारताकडे तेवढी पॉवर नाही आहे. म्हणजे इंडिया इज नॉट अ मेंबर ऑफ न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप. First of all, India has to be the group of a nuclear supplier group. Then and only then India will be the successful for. म्हणजे इंडिया विल हॅव अ से, म्हणजे इंडियाकडे तेवढा अधिकार असणार आहे बोलण्याचा की तुम्ही इराण आणि US काय आहे की असे भांडू नका, कदाचित थोडे शांत राहा. द बॅलन्सिंग रिलेशन विथ द मिडल ईस्टर्न कंट्रीज. बघा की इराणसोबतचे संबंध चांगले करण्यासाठी भारताला मध्य पूर्व देशांसोबत संतुलन ठेवणे गरजेचे आहे. हे काय आहे की हे रोड ब्लॉक आहे, म्हणजे आपल्याला बाकीच्या देशासोबत काही करता येत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड, नेमक्या आपला काय आहे की आपला प्रयत्न काय असला पाहिजे, आपला नेमके जे काही आपल्या हालचाली आहेत त्या कशा असल्या पाहिजे. G20 इन 2023, म्हणजे काय आहे की आता 2020ची जे अध्यक्षता आहे भारताला भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्याचा आपण वापर चांगल्या पद्धतीने करावा, आपल्या चहाबार पोर्टला त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण आपले पावले त्या ठिकाणी या G20च्या मीटिंगमध्ये असली पाहिजे. चहाबार अ तिकीट टू इंडियाज ग्लोबल प्रेझेन्स, असं काय म्हटलेलं आहे की भारताला सुपर पॉवर व्हायचे असेल तर फक्त दक्षिण आशियापुरते मर्यादित राहून चालणार नाही. बरोबर आहे. तर भारताला जर सुपर पॉवर बनायचे आहे तर मग एका रिजनमध्ये आपण आपला वर्चस्व प्रस्थापित केल्याने होणार आहे काय? नाही. आपल्याला जगभर आपलं जे वर्चस्व आहे ते प्रस्थापित करायला हवं. त्यासाठी आपले बाकीच्या देशासोबत, बाकीच्या जे कॉन्टिनेंट्स आहेत यांच्यासोबत आपले संबंध काय आहे की स्ट्रॉंग संबंध असले पाहिजे. आणि चहाबार पोर्ट हा असा एक माध्यम बनू शकतो जर भारताने जर आपले डिप्लोमॅटिक रिलेशन्स अतिशय सावध पद्धतीने जर वापरले. तर म्हणजे काय म्हटलेलं आहे की भारताला जर सुपर पॉवर व्हायचे असेल तर फक्त दक्षिण आशियापुरते मर्यादित राहून चालणार नाही. बरोबर. अफगाणिस्तान, इराण, सौदी अरेबिया इतकंच मर्यादित राहून चालणार नाही, आपल्याला त्या पलीकडे पण जाणं आवश्यक आहे. तर चहाबार पोर्टच्या माध्यमातून जगभरामध्ये व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये आपले स्थान मजबूत करता येऊ शकते किंवा त्यामध्ये आपण मजबूत करायला पाहिजे.
त्यानंतरचा एनहान्सिंग इंडिया आणि इराण बायलॅटरल रिलेशनशिप. चाबहार पोर्टच्यामुळे भारत आणि ते तर होणारच आहे, कारण ऑब्व्हियसली जर चाबहार पोर्ट जर आपण बांधला किंवा बांधत आहोत तर भारत आणि इराण यांच्यामधले जे बायलॅटरल रिलेशन्स आहेत ते कसे होतील, स्ट्रॉंग होतील. त्यानंतरचा चौथा टॉपिक आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. बघा हा टॉपिक काय आहे ना, की वैश्विक मूलभूत विमा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. महत्त्वाचा का बरं आहे, कारण बघा की हा GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो. GS3 मध्ये एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि इंटरव्हेन्शन्समध्ये विचारला जाऊ शकतो. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय, हा प्रश्न नेमका तुमच्या मनामध्ये पडला असेल तर त्या अगोदर आपण थोडी इंट्रोडक्शन याबद्दलचं बघूया. की बघा आज काय होतं आहे भारतामध्ये, की डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेट प्रोडक्टिव्हिटी गेन. बरोबर आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं, वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जे भारतामध्ये जे उत्पादकता प्रचंड प्रमाणामध्ये वाढली असून मानवी भांडवल याचा वापर कमी झाला आहे. तुम्हाला समजलं का काय म्हटलं आहे मी, कारण काय आहे की आपल्या इथे आपण मानवाचा वापर खूप कमी प्रमाणामध्ये करायला लागलेलो आहोत. सपोज आपण शेतीची जर आपण गोष्ट केलेली आहे तर शेतीमध्ये आपण बघितलेला आज मजदूरची गरज लागणार नाही. म्हणजे आपण कदाचित त्या ठिकाणी काय आहे, आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपलं काम करून घेऊ. म्हणजे आपल्याला ह्युमन कॅपिटलची आवश्यकता लागत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे वैश्विक मूलभूत विमा हा काय आहे की यासाठी काय आहे, एक सोल्युशन आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे बेरोजगारी, आता ऑब्व्हियसली काय आहे की जर मशीनने जर माणसाची जागा घेतलेली आहे तर ऑब्व्हियसली बेरोजगारी वाढणार, गरिबी वाढणार. बरोबर, आता ही गरिबी कमी करण्यासाठी काय म्हटलेलं आहे की वैश्विक मूलभूत विमा हा काय आहे, एक चांगला मार्ग आहे. कारण गरिबी जर कमी करायची असेल, बेरोजगारी जर कमी करायची असेल तर हा जो म्हटलेला आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा एक सोल्युशन आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर आहे, हे आपण अजून बघायचं आहे व्हॉट इज याचा अर्थ काय आहे, परंतु आपण सोल्युशन आहे हे आपण समजलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इंडियाज रॅपिड एक्सपान्शन ऑफ डायरेक्ट कॅश ट्रान्सफर लिंक टू द नॅशनल बायोमेट्रिक डेटाबेस अँड स्मॉल एक्सपेरिमेंट विथ द बेसिक इन्कम हॅव स्पार्क द डिबेट अबाउट द युनिव्हर्सल बेसिक इन्कम. म्हणजेच काय की भारतातील वाढत्या थेट लाभांतर हस्तांतरांमुळे जे वैश्विक मूलभूत विमाबद्दल नव्या वादाला तोंड फुटलं आहे. की बघा भारतामध्ये एक ही जी सुरुवात झालेली आहे कसली, युनिव्हर्सल बेसिक इन्कमची, यामुळे काय आहे की एक नवीन वादाला तोंड फुटलेलं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता नेमकं आपण काय आहे हे आता बघूया, की आता नेमकं व्हॉट इज द युनिव्हर्सल बेसिक इन्कम. म्हणजे वैश्विक मूलभूत विमा म्हणजे काय. बघा युनिव्हर्सल बेसिक इन्कम इज अ सोशो पॉलिटिकल फायनान्स ट्रान्सफर. बघा शब्दांवर लक्ष द्या, इट इज अ फायनान्शियल ट्रान्सफर पॉलिसी. म्हणजे सामाजिक राजकीय आणि आर्थिक हस्तांतरण धोरण प्रपोजल इन विच ऑल द सिटीजन्स ऑफ अ गिवन कंट्री, सगळे जे देशाचे नागरिक आहेत विल रिसीव अ लिगली स्टिप्युलेटेड, म्हणजे जे काही लिगल आहेत, आणि इक्वली अ सेट ऑफ फायनान्शियल ग्रांट, म्हणजे काय मिळणार, लोकांना पैसा मिळणार. कोण देणार, गव्हर्नमेंट देणार. बरोबर, असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे जर सरकार काय देणार, प्रत्येकाला पैसा देणार, मग तो नॅशनल लेवलवर, रिजनल लेवलवर और लोकल लेवलवर सगळ्यांना काय मिळणार, पैसा मिळणार, प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसा मिळणार असं या ठिकाणी म्हटलं आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम इज अनकंडिशनल, म्हणजेच काय की जर बिनशर्त आहे, म्हणजे प्रत्येकाला पैसा कोण देणार, सरकार देणार, आणि अनकंडिशनल देणार, म्हणजे तुम्हाला तो पैसा परत करायचा नाही आहे. ठीक आहे. इट रिक्वायर्स दॅट एव्हरी पर्सन शुड हॅव अ राईट टू बेसिक इन्कम. म्हणजे यापासून काय होणार की प्रत्येकाला काय होणार, जे अधिकार आहे प्रत्येकाजवळ काय असलं पाहिजे, बेसिक इन्कम असलं पाहिजे, तो अधिकार प्रत्येकाला मिळणार आहे. म्हणजे ते त्यातून काय की स्वतःच्या गरजा भागवू शकतील. ठीक आहे. देशाचे नागरिक या नात्याने प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मूलभूत उत्पन्न असावे, तर ती गरज काय आहे की या ठिकाणी भागून जाईल. आता इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2016-17 यामध्ये काय म्हटलेलं आहे की युनिव्हर्सल बेसिक इन्कम लिबरेट्स अ सिटीजन फ्रॉम
पॅटर्नलिस्टिक अँड क्लायंटेलिस्टिक रिलेशनशिप विथ दी स्टेट. म्हणजेच असं काय म्हटलेलं आहे, मी आता तुम्हाला अर्थ समजून सांगतो, कठीण वाक्य आहे. की आर्थिक सर्वेक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे की वैश्विक मूलभूत विमा हे नागरिकांचे सरकारसोबतचे बनलेले राज्य, म्हणजे नागरिकांचं सरकारसोबतचं जे संबंध बनलेले राज्य आणि ग्राहक हे जे संबंध बनलेले आहे ते मोडीत काढून नागरिकांना स्वतंत्रपणे स्वतःच्या गरजेनुसार, म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची जी मुभा आहे ती तयार करून देते, असं कोण म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला समजून सांगतो असं का बरं म्हटलं आहे की सरकारसोबतचा राज्य कसा संबंध आहे, सध्या आपलं ग्राहक आणि राज्य. बघा, आपल्या इथे PDS सिस्टम आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम हे काही विशिष्ट लोकांना मिळते आणि कोण देते, सरकार प्रोव्हाइड करते, बरोबर. म्हणजे असं समजलं जाते या ठिकाणी की सरकार काय आहे, एक मालक आहे, आणि जे लोक आहेत ते काय आहेत, त्याचे क्लायंट आहे, म्हणजे काय आहे, त्याचे ग्राहक आहेत, असं या ठिकाणी त्यांना आपण ट्रीट करतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. परंतु हे जे ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट बंद होऊन जाईल. म्हणजे जे क्लायंटवाली, म्हणजे काय आहे की पॅटर्नलिस्टिक, या ठिकाणी काय शब्द वापरला आहे, पॅटर्नलिस्टिक, म्हणजे काय आहे की एक वडीलधारी जे पोझिशन कोणी घेतलेली आहे, सरकारने घेतलेली आहे, ती पद्धत आहे ती बंद होऊन जाईल. म्हणजेच काय की लोकांच्या खात्यामध्ये जर डायरेक्ट पैसा गेला, बरोबर, तर मग लोक पूर्णपणे फ्री होणार, त्यांना तो पैसा पाहिजे तसा ते वापरू शकणार, म्हणजे सरकारवर ते अवलंबून राहणार नाही, म्हणजे सरकारचे ग्राहक म्हणून ते त्या ठिकाणी राहणार नाही, असं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे. लक्ष द्या, ठीक आहे. त्यानंतरचं आहे की जे युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे, यामध्ये काय म्हटलेलं आहे की इट हॅज अ मेनली 4 कंपोनंट्स. ठीक आहे. पहिला आहे युनिव्हर्सॅलिटी, म्हणजेच काय की सार्वत्रिक, वैश्विक, युनिव्हर्सल इन नेचर. पिरियडिक, म्हणजे काय की सगळ्यांना, आता हे सगळ्यांना मिळणार, ठीक आहे. पिरियडिक इन नेचर म्हणजे काय की नियमित कालावधीसाठी, नियमित कालावधीनं, म्हणजे रेग्युलर मिळणार. असं नाही की म्हणजे सपोज तुम्हाला जर सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपण पैसा दिला पाहिजे, तर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला तेवढा पैसा मिळत राहणार, रेग्युलर इंटरवलने तुम्हाला पैसा मिळत राहणार, ठीक आहे. असं नाही की म्हणजे तुम्हाला मग आज एवढा पैसा मिळाला, मग नंतर इतका भेटून जाईल, मग नंतर एवढा भेटून जाईल, असं नाही. रेग्युलर इंटरवलनं तुम्हाला व्यवस्थित पैसा मिळणार आणि प्रत्येकाला मिळणार, इंडिव्हिज्युअलिटी, प्रत्येकाला मिळणार, अनकंडिशनली तुम्हाला परत करावा लागणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात, हे त्याचे कंपोनंट आहे, कोणाचे, युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे. आता त्याला व्हाय देअर इज अ ग्रोईंग डिबेट का होत आहे, कारण लोकांना जर पैसा मिळत आहे तर डिबेट कोण करतं यामध्ये, कारण चांगली गोष्ट आहे ना, लोकांना पैसा मिळत आहे, पण नाही, डिबेट होत आहे. डिबेट का बरं होत आहे, या विषयावर वाद का बरं आहे, तर वाद का बरं आहे ते आपण बघूया. की इंडिया हॅज डिपेंडंट ऑन सबसिडीज अँड ट्रान्सफर पेमेंट टू हेल्प दोज बॉटम ऑफ सोसायटी, म्हणजे समाजातील जे तळागाळातील लोक आहेत, या लोकांना जर आपल्याला मदत प्रोव्हाइड करायची आहे, तर सरकार आतापर्यंत कुठल्या गोष्टीचा वापर करत होते, सरकार त्यांना सबसिडी देत होते, बरोबर. ट्रान्सफर पेमेंटचा वापर करत होते, म्हणजे अनुदान, त्याला काय म्हणतो आपण, सबसिडी, याचा वापर करत होते, आणि पेमेंट ट्रान्सफरचा वापर करत होते, कदाचित म्हणजे त्यांना पैसा प्रोव्हाइड करत होते, ठीक आहे. आता व्हेरियस प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अकाउंट फॉर अ लार्ज चंक ऑफ बजेटरी अलोकेशन. म्हणजेच अर्थ आहे का, अर्थ असा म्हणायचा आहे की अर्थसंकल्पामधून सुद्धा अनेक कार्यक्रम राबवून, बरोबर, पैसा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु प्रशासकीय गळती, म्हणजेच काय म्हटलेलं आहे, जी लूप होल्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लूपहोल्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिकेज, म्हणजेच काय की करप्शन, आणि मध्यस्थ जे मिडलमॅन जे मधामधात करतात, त्याला आपण बिचौलिया म्हणतो, यांच्या खिशामध्ये करदात्यांचा पैसा संपून जात होता. म्हणजे या ठिकाणी करप्शनची गोष्ट केलेली आहे. जर पैसा डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये गेला तर कदाचित करप्शन होणार नाही, परंतु जर तुम्ही कोणाच्या माध्यमातून, जर कोणाच्या हातामध्ये म्हणत आहेत की हे बघा, हे पैसे घे आणि तू त्यांना शेतकऱ्यांना देऊ नये,
तर कदाचित होऊ शकते की शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण पैसा पोहोचणार नाही. राजीव गांधी यांनी म्हटलेलं आहे, जर मी 1 रुपया या ठिकाणी जर सँक्शन करतो, राजीव गांधी यांनी म्हटलं होतं जर 1 रुपया सँक्शन करतो तर लोकांपर्यंत 10 पैसे पोहोचतात. म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीवर फोकस करायचं होतं, त्यांना हे सांगायचं होतं की भारतामध्ये काय होत आहे, करप्शन भरपूर जास्त आहे आणि याच करप्शनला सुद्धा आळा या पद्धतीने लागू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ॲडिशनली जे सबसिडायझिंग इसेन्शियल कन्झ्युमर गुड्स आहे इन्क्लुडिंग फूड अँड फ्युअल कंपेल द पुअर टू कन्झ्युम दीज गुड्स एगाटेल ऑफ क्वालिटी ऑफ कॉस्ट. बघा, गुणवत्ता आणि किमतीमध्ये तडजोड करून अनुदानातून मिळालेल्या वस्तूंवर लोक आपल्या गरजा भागवू लागले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा, PDS सिस्टममध्ये जे सरकारकडून आपल्याला गहू, तांदूळ, ज्वारी तर नाही मिळत आता पण साखर वगैरे जे काही वस्तू मिळतात त्या वस्तू गरीब लोक चुपचापपणे जे मिळते तसं यूज करतात. अनेकदा असे इश्यू पाहिलेले आहेत, अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहे की ह्या PDS सिस्टममध्ये जो गहू आणलेला जातो तो अमेरिकेच्या गुराढोरांना, पशूंना जो दिला जातो लाल गहू, तो भारतामध्ये PDS सिस्टममध्ये दिला जात आहे अशी एक न्यूज आलेली होती. आता बघा, याची क्वालिटी काय राहणार, कसं राहणार, हेल्दी राहणार की नाही, या गोष्टीशी शेतकऱ्यांना किंवा गरिबांना काही लेणं देणं नसते. कारण त्यांना काय आहे की 2 वेळचं जेवण मिळणं आवश्यक असते. म्हणून क्वालिटी कॉम्प्रोमाइज होत होती जर सरकार आणि सरकारचा क्लायंट बनून जर ग्राहक राहिला तर, सिटिझन जर राहिला तर. आणि जर UPI नुसार म्हणजे आपला जो UBI आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये जर जो पैसा लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यामध्ये असं होणार नाही. कारण जर पैसा तुम्ही लोकांकडे जर दिला तर कदाचित लोकांना आवश्यक त्या क्वालिटीमध्ये लोक काय करतील, स्वतःचा तो पैसा खर्च करतील आणि ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्टीचा वापर करतील. ठीक आहे. त्यानंतर करप्शन अँड वेस्ट. मी आताच सांगितलं की वेस्ट पण भरपूर प्रमाणामध्ये आणि करप्शन पण. आता रिप्लेसिंग दिस, आता डायरेक्ट पैसा लोकांच्या खात्यामध्ये जमा होत राहिला तर उपभोक्ता स्वतःच्या गरजेनुसार, स्वतःच्या अनुदानानुसार, आवडीनुसार आपलं जीवन जगू शकेल. मी तेच म्हटलेलं आहे ना की जर तुम्ही लोकांच्या जवळ जर पैसा दिला तर कदाचित होऊ शकते ते पाहिजे तसा त्याचा वापर करतील. त्यानंतरचं आहे की आर्ग्युमेंट. आता बघा, मग असं एक तबका असा पण असते समाजामध्ये की ते काय म्हणते, नाही UBI चांगलं नाही आहे. आता का चांगलं नाही आहे म्हणजे काय आर्ग्युमेंट आहे त्यांची, का बरं त्यांनी म्हटलं आहे की त्यांची आर्ग्युमेंट काय आहे? नाही, या ठिकाणी आर्ग्युमेंट नाही आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे इन फेवर म्हटलेलं आहे की का बरं चांगलं आहे. तर सोशल जस्टिस म्हणजे काय की जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीची समाजामध्ये भागीदारी राहणार नाही तोपर्यंत कुठलाही समाज स्थिर आणि न्याय राहू शकणार नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सपोज जर तुम्ही PDS सिस्टममध्ये जर लोकांना जर पैसा तुम्ही जर त्यांना डायरेक्ट धान्य देताय तर कदाचित ते काय आहे की समाजाचे स्थान त्यांना मिळणार नाही. परंतु जर तुम्ही जर त्यांना पैसा प्रोव्हाइड करताय तर पैसा आपला कोणाकडे तरी आहे असं हे शेतकऱ्यांना माहिती आहे, असं गरिबांना माहिती आहे. म्हणजे काय आहे की त्यांचं एक समाजामध्ये काय आहे की स्थान निर्माण होईल. म्हणजे त्यांना सामाजिक जस्टिस, सामाजिक न्याय, म्हणजे नो सोसायटी कॅन बी जस्ट ऑर स्टेबल इफ डज नॉट गिव्ह ऑल मेंबर्स ऑफ सोसायटी अ स्टेक. म्हणजे जर तुम्ही समाजातील प्रत्येकाला जर भागीदार बनवत नाही, समाजामध्ये जर भागीदारी देत नाही तोपर्यंत तो समाज एक न्यायपूर्ण समाज आहे असं म्हणता येणार नाही किंवा तो एक स्टेबल समाज आहे असं म्हणता येणार नाही. ठीक आहे. तर UBI इज अ रॅडिकल अँड कॉम्पेलिंग पॅराडिम शिफ्ट इन थिंकिंग अबाउट द बोथ सोशल जस्टिस अँड प्रोडक्टिव्ह. म्हणजे काय की वैश्विक मूलभूत विमा हे सामाजिक न्याय आणि आर्थिक बळकटी प्राप्त करून देते. मी आता सांगितलेलं आहे की वैश्विक मूलभूत विमा म्हणजे काय, UBI म्हणजे काय की लोकांना पैसा प्रोव्हाइड करणे, यातून काय होते, त्यांना सामाजिक न्याय आणि आर्थिक बळकटी प्राप्त होते. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी बघा, याचा डायरेक्ट अर्थ सांगतो की सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी होणारा जो खर्च आहे आणि पैशाच्या वाटपामध्ये होणारी जी हेरगिरी आहे कमी होऊन पैसा सरळ डायरेक्ट उपभोक्त्याच्या काय जाईल, खात्यामध्ये जाईल. म्हणजेच द UBI विल रिड्यूस द बर्डन ऑफ फायनान्सिंग अ प्लोथेरा ऑफ सेपरेट गव्हर्नमेंट स्कीम अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन ऑफ इम्प्लिमेंटेशन. मी आता सांगितलं आहे की इट विल रिड्यूस द बर्डन ऑफ फायनान्सिंग.
युनिव्हर्सल बेसिक इन्कम बाय डिझाईन शुड इफेक्टिव्हली टॅकल द इश्यू रिलेटेड टू मिस अलोकेशन, म्हणजे मिस अलोकेशन होणार नाही. म्हणजे आता बघा फेक बेनिफिशरीज भरपूर राहतात. PDS सिस्टम मी पुन्हा पुन्हा का सांगत आहे की कारण हे सगळ्यांना ओळखीचा विषय आहे. स्वस्त धान्य केंद्र हा सगळ्यांना ओळखीचा विषय आणि प्रत्येकाने बघितलेला आहे आणि यामध्ये होत असलेले घोटाळे सगळ्यांना माहिती आहे. मिस अलोकेशन, त्यामध्ये पण मिस अलोकेशन होतात. मिस अलोकेशन म्हणजे काय की ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे त्याला पण काय मिळणार, PDS मिळणार, म्हणजे त्यांना पण राशन मिळणार, बरोबर. म्हणजे फेक बेनिफिशरीज भरपूर प्रमाणामध्ये आहेत, लिकेज भरपूर प्रमाणामध्ये होतात. ठीक आहे, ते लिकेज कमी होतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन्शुरन्स अगेन्स्ट शॉक म्हणजे काय आहे की वैश्विक मूलभूत विमा हे जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी गरिबांना मदत पोहोचवते. बघा PDS सिस्टममधून तुम्ही फक्त लोकांना काय देणार, गहू देणार, तांदूळ देणार, परंतु जर तुम्ही त्यांना पैसा प्रोव्हाइड केला तर कदाचित काय आहे की जीवनामध्ये होऊ शकते त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, होऊ शकते त्यांना एज्युकेशनशी रिलेटेड एखादा प्रॉब्लेम आला असेल किंवा त्यांचा बिझनेसशी रिलेटेड एखादा प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे छोटा मोठा जर धंदा करत असेल तर बिझनेसशी रिलेटेड प्रॉब्लेम आला असेल. जर पैसा डायरेक्ट प्रोव्हाइड केला तर कदाचित ते हा जो प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे तो डायरेक्ट डील करतील. त्या पैशाचा वापर ते हेल्थसाठी करू शकतात, ते एज्युकेशनसाठी करू शकतात, बिझनेससाठी करू शकतात. हेच म्हटलेलं आहे ते गरिबांना मदत पोहोचेल. आणि इम्प्रूव्हमेंट इन अ फायनान्शियल इन्क्लुजन. आणि हा आणखी एक गोष्ट आपण माहीत आहे काय, मोदीजींनी आपल्याला सांगितलं होतं की जनधन जन आधार मोबाईल, म्हणजेच काय की सगळ्यांना काय की अकाउंट काढायला सांगितलं होते बँकमध्ये प्रत्येकाला. ठीक आहे, आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे प्रत्येकापर्यंत काय आहे की आपण प्रत्येकाचं खातं असलं पाहिजे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये सरकार डायरेक्ट पैसा प्रोव्हाइड करू शकेल अशी व्यवस्था असली पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हटलं होतं की तुमच्याकडे काय असलं पाहिजे, अकाउंट असलं पाहिजे. आता या विरोधात असं काय म्हणणं आहे किंवा UBI का बरं खराब आहे, किंवा असं काय म्हटलं आहे की आर्ग्युमेंट अगेन्स्ट, म्हणजे याच्या विरोधात काय युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे हायर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, यामध्ये असं म्हटलं आहे की सरकारचा जास्त खर्च होणार. म्हणजे काय की जर प्रत्येकाच्या खात्यामध्ये तुम्ही पैसा प्रोव्हाइड करत गेले तर सरकारचा काय होणार, पैसा जास्त खर्च होणार. म्हणजे एकही नागरिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी सरकारचा भरपूर खर्च होणार आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, कॉन्स्पिक्युअस स्पेंडिंग. याचा अर्थ असा आहे की दिलेला पैसा कशासाठी वापर केला जात आहे हे माहीत नसल्यामुळे पैसा हा चुकीच्या मार्गाने वापरला जाण्याची शक्यता आहे. ऑब्व्हियसली हा एक चांगला पॉईंट आहे, कारण जर तुम्ही फक्त लोकांकडे पैसा दिला तर आपण अनेक उदाहरणं पाहिलेले आहे की लोक पैसा हातात दिल्यानंतर त्या पैशाचा पुरेपूर योग्य तो उपयोग करणार नाही याची पूर्णपणे खात्री असते. म्हणजे काय की काही लोक जाऊन ड्रिंकिंग करतील, गॅम्बलिंग करतील, सोबतच असं होऊ शकते की त्या ठिकाणी गॅम्बलिंग करतील, ड्रिंकिंग करतील. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की जर पैसा त्यांच्या हातामध्ये दिला तर त्या पैशाचा ते काय करतील, मिसयूज करतील. म्हणजेच काय की ते जर अतिरेक जर करायला लागले तर होऊ शकते की इन्फ्लेशन भरपूर प्रमाणामध्ये वाढेल, महागाई जास्त वाढू शकते. त्यानंतर रिडक्शन इन लेबर फोर्स. आता लोकांमध्ये आळशीपणा येणारच ना, जर तुम्ही डायरेक्ट पैसा जर लोकांच्या हातामध्ये दिला तर आळशीपणा येणार. आता आळशीपणा येणार हा टॉपिक चांगलाच आहे, आपल्याला माहीतच आहे की आळशीपणा तर येईलच. आणि इन्क्रीजिंग द रेट ऑफ इन्फ्लेशन, मी आताच म्हटलेलं आहे इन्फ्लेशन केव्हा वाढते, जर मार्केटमध्ये जास्त पैसा अवेलेबल आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर जास्त पैसा अवेलेबल आहे, मार्केट मनी, जर मार्केटमध्ये भरपूर पैसा अवेलेबल आहे, प्रत्येकाजवळ किती आहे, भरपूर पैसा तुम्ही जर देऊन दिला तर लोक उठसूट फक्त खर्च करण्यावरच लक्ष देणार. पैसा कसा जनरेट होईल किंवा कसं इन्कम आपलं वाढेल याकडे लोकांचं लक्ष राहणार. लोक काय करणार की बेफुजूल खर्च करणार, आणि बेफुजूल खर्च केल्यामुळं काय होणार, जी इन्फ्लेशनचा रेट आहे कमी होणार. कारण काय की मार्केटमध्ये मग जी वस्तू आहेत त्या कमी होऊन जाणार, कारण पण लोकांकडे पैसा भरपूर आहे तर लोकांना सगळ्यांना तीच वस्तू पाहिजे आणि वस्तू तीच पाहिजे. त्यामुळं काय होणार, मार्केटमध्ये अवेलेबिलिटी खूप कमी राहणार आणि
सप्लाय खूप कमी राहणार आणि गरज खूप जास्त राहणार, त्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट होणार. त्यानंतरचं आहे की व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. आपण मग या विषयाला डील करण्यासाठी काय केलं पाहिजे? फूड फॉर थॉट. एक सेकंड. फूड फॉर थॉट म्हणजे की वैश्विक मूलभूत विमा चांगली कल्पना असून तिची अंमलबजावणी हा चिंतेचा विषय आहे. ठीक आहे. असल्यामुळे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अधिक चांगल्या पद्धतीने केल्यास लोकांचे उत्पन्न वाढून गरिबांचे कल्याण होऊ शकते. म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जर या जी जुनी पद्धत आहे आपली याचाच जर चांगल्या पद्धतीनं वापर केला तर कदाचित होऊ शकते आपल्याला याची गरज भासणार नाही, असं या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतर क्वासी युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय की मध्यम मार्ग घेणे विवेकाचे राहील. त्यामुळे सरकारने गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी सुरू असलेल्या ज्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवाव्यात. आता युनिव्हर्सल बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बघा, पायाभूत सुविधा पोहोचवल्यावर लक्ष द्यावे. म्हणजे काय की रॅदर दॅन जम्पिंग टू डायरेक्ट UBI जस्ट फोकस युअर शुड बी ऑन इम्प्रूव्हिंग द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ इन्शुरन्स. ठीक आहे. म्हणजे आपण जर समजा इफ यू गिव्ह अ मॅन अ फिश, जर तुम्ही माणसाला जर एक मछली देता, यू फीड हिम फॉर अ डे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर एका एक जर मछली दिली किंवा 2 मछली दिल्या तर कदाचित त्याचं त्या दिवसापुरतं जेवण कम्प्लीट होईल. परंतु जर तुम्ही त्या व्यक्तीला जर शिकवलं, त्या व्यक्तीला जर तुम्ही स्किलफुल बनवलं तर कदाचित होऊ शकते त्याचं जीवन सार्थक ठरेल, पूर्ण जीवन आनंदमय होईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता त्यानंतरचा लास्ट टॉपिक आहे आपला, तो आहे क्लायमेट चेंज अ रोड ब्लॉक टू इकॉनॉमिक ग्रोथ. आता हवामान बदल आणि आर्थिक वृद्धीचा रोड ब्लॉक म्हणजे काय म्हटलेलं आहे की जे क्लायमेट चेंज आहे या क्लायमेट चेंजचा आपल्या इकॉनॉमीवर काय असर होणार याबद्दलचा असलेला हा काय आहे आर्टिकल आहे. हा नेमका तुम्हाला GS3 मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. GS3 मध्ये इंडियन इकॉनॉमी या टॉपिकवर विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला एन्व्हायरमेंट या विषयाच्या अंतर्गत हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन काय राहणार याचं? द होल वर्ल्ड इज ॲग्री दॅट द क्लायमेट चेंज इज पुटिंग अ स्ट्रेस. ठीक आहे. हा एक चिंता वाढवत आहे. द ग्रोथ ऑफ अ नेशन वर्ल्ड वाईड मोस्टली इन इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंटल सेक्टर्स. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की जगभरामध्ये हवामान बदल हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणासाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2020 तर जे 5 रिस्क आहे, कोणते 5 रिस्क आहे की इन्क्लुडिंग ह्युमन मेड एन्व्हायरमेंटल डिझास्टर. ठीक आहे. त्यानंतर क्लायमेट ॲक्शन फेल्युअर, नॅचरल डिझास्टर आणि बायोडायव्हर्सिटी लॉस आणि एक्स्ट्रीम वेस्ट. म्हणजेच काय आहे की जागतिक जोखीम अहवालानुसार मुळे पर्यावरणाला भरपूर प्रमाणामध्ये हानी होण्याची शक्यता आहे, असं काय म्हटलं, असं या ठिकाणी कोण म्हटलेलं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2020 मध्ये असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता डेव्हलपिंग इकॉनॉमीज लाईक इंडिया आर पर्टिक्युलरली वल्नरेबल ड्यू टू द चॅलेंजेस पोज बाय क्लायमेट चेंज. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की देशांमध्ये हवामान बदल हा भारतासारख्या विकसित देशामध्ये हवामान बदल क्लायमेट चेंज हा देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. म्हणजे काय की आणि क्लायमेट चेंज प्ले अ क्रुशियल रोल इन फॉर्म्युलेटिंग अ नॅशनल पॉलिसी. म्हणजे जर आपल्याला देशामध्ये आपल्या पॉलिसी जर फॉर्म्युलेट करायच्या आहे तर पॉलिसी फॉर्म्युलेट करण्यासाठी जो क्लायमेट चेंज आहे हा अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण त्यानुसारच काय होतात की पॉलिसीज मग आपल्या फॉर्म्युलेट होतात. त्यानंतरचा टॉपिक आहे व्हॉट इज अ क्लायमेट चेंज. हवामान बदल म्हणजे काय? व्हॉट इज अ क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंज रेफर्स टू लॉंग टर्ममध्ये म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला या वर्षात किंवा 1-2 वर्षात नाही. लॉंग टर्म म्हणजे जवळपास 50 वर्षानंतर किंवा 100 वर्षामध्ये. लॉंग टर्म शिफ्ट इन टेम्परेचर अँड वेदर म्हणजे तापमानामध्ये बदल झाला, वेदरमध्ये जो वेदर पॅटर्नमध्ये जो बदल झाला आणि धिस शिफ्ट मेड बी नॅचरल. म्हणजेच काय म्हणणं आहे माझं की सपोज तुम्ही जर 1950s मध्ये जर जम्मू काश्मीर गेले असाल तर तेव्हापासून
ते 2022 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये असलेलं टेम्परेचर आणि वेदर पॅटर्न यामध्ये जो शिफ्ट झालेला आहे, यामध्ये जो शिफ्ट झालेला आहे, या शिफ्टला आपण काय म्हणतो, क्लायमेटमध्ये झालेला चेंज असं म्हणतो. आणि हा चेंज सुरुवातीला कसा होता, इट वॉज नॅचरल, हा नैसर्गिक होता पूर्णपणे. कारण सूर्यकिरणांच्या कमतरतेमुळे ही गोष्ट होत होती. ठीक आहे, कशामध्ये, टेम्परेचरमध्ये आणि वेदरमध्ये, म्हणजे तापमानामध्ये आणि हवामानामध्ये झालेला बदल हा काय होता, नॅचरल होता. परंतु दुर्दैवाने 1800 पासून काय झालेलं आहे, ह्युमन ॲक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे, मानवाने धिंगाणा घातलेला आहे. तर सुरुवातीला कसं आहे की सुरुवातीला हे होतं की फक्त बदल हे नैसर्गिक होते, बरोबर. परंतु 1800 नंतर मानव या बदलाच्या, हवामानाच्या बदलासाठी पूर्णपणे जबाबदार ठरलेला आहे. कारण जास्तीत जास्त माणूस कशाचा वापर करत आहे, बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल, म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर माणूस जास्त प्रमाणामध्ये करायला लागलेला आहे, कोल जास्तीत जास्त वापरायला लागलेला आहे, ऑइल वापरायला लागलेला आहे, गॅस वापरायला लागलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे नेमकं की क्लायमेटमध्ये चेंज भरपूर आलेला आहे, टेम्परेचर भरपूर प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे, वेदर खूप ड्रास्टिकली चेंज होत आहे. म्हणजे वेदरची असलेली जी प्रेडिक्टेबिलिटी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आता बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल जनरेट्स अ ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय की जे हरितगृह वायू आहेत, जसे की कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये वॉटर व्हेपर आहे, त्यामध्ये आणखी नायट्रस ऑक्साईड आहे, त्यामध्ये अमोनिया, मिथेन आहे, यासारखे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे हे जनरेट होत आहे. ठीक आहे, आणि हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे हे काय होत आहे की सपोज ही जर आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीभोवती काय करतात, ते एक आवरण तयार करतात आणि मग सूर्यकिरण जेव्हा या आवरणावर पडतात तेव्हा तर ग्रीन हाऊस गॅसेसमुळे टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे. कारण सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर पडतात आणि हे जे किरण पृथ्वीवर पडल्यानंतर जी वाफ तयार होते, जी वाफ वरत जाते, ती वाफ या जे ग्रीन हाऊस गॅसेसमुळे तयार झालेलं जे आच्छादन आहे, जे ब्लँकेट आहे, त्यामुळे ते पूर्णपणे ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड होऊ शकत नाही, ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणूनच काय की इथले टेम्परेचर खूप जास्त वाढते आणि परिणामी काय आहे की आपल्या ज्या अर्थचं टेम्परेचर पण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. हेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे की जे ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन्स आहे, ॲक्ट लाईक अ ब्लँकेट, ठीक आहे, आणि व्रॅप्ड अराउंड द अर्थ, ट्रॅपिंग द सन्स हीट अँड रेझिंग द टेम्परेचर खूप जास्त वाढते. इन्क्रीजिंग टेम्परेचर कॉज बाय क्लायमेट चेंज अँड ॲक्सिलेटरिंग द मेल्टिंग ऑफ आईस. आता बघा, टेम्परेचर खूप जास्त वाढल्यामुळे काय होत आहे की आईस खूप मेल्ट होत आहे आणि आईस मेल्टिंग होत आहे, त्यामुळं सी लेवल वाढत आहे, फ्लडिंग येत आहे, इरोजन होत आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं. म्हणजे हे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतरचा टॉपिक आपण बघूया. त्यानंतरचा पॉईंट आहे की हाऊ क्लायमेट चेंज इज रिलेव्हंट फॉर इंडियन इकॉनॉमी. आता बघा, आपला नेमका विषय हाच होता ना की इकॉनॉमिक ग्रोथ शी रिलेटेड क्लायमेट चेंज कसं आहे. आता तेच आपण बघणार आहोत की हवामानातील बदल, हवामानात होत असलेला बदल हा भारताच्या इकॉनॉमीसाठी कशा प्रकारे उपयोगी आहे. ठीक आहे, तर क्लायमेट ऑफ इंडिया इज क्वाईट डायव्हर्सिफाईड इन नेचर. म्हणजे काय की भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं हवामान आहे. आता तुम्हाला सिंपल गोष्ट आहे समजण्यासाठी, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की नॉर्थमध्ये जसं हवामान आहे तसं साऊथमध्ये राहील याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, म्हणजे चेंज आहे. आता क्लायमेट व्हेरीज फ्रॉम फ्रीजिंग टेम्परेचर, हिमालयातील बर्फाळ तापमान ते दक्षिण भारतमधील उष्णकटिबंधीय परिस्थिती, म्हणजे अशा पद्धतीचं जे व्हेरिएशन्स आहे हे आपल्याला दिसून येते. नॉर्थ ईस्टर्न जर स्टेट्स पाहिला आपण, म्हणजे उत्तर पूर्व भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी इतका पाऊस पडतो, आणि पश्चिम भागामध्ये थार पाहिजे होतं, थार आणि ग्रेट इंडियन डेझर्ट हे राजस्थान गुजरातमध्ये आपल्याला असलेले आढळून येते. आता वास्टनेस ऑफ क्लायमेटिक चेंज ऑलवेज बेनिफिटेड इंडिया. आता या बदलत्या हवामानामुळे भारतातील अर्थव्यवस्थेला, भारतातील बहुतांश लोकांना यापासून फायदा झालेला आहे. फायदा कसा झालेला आहे
तर क्लायमेट चेंज कॅन मेक वेदर पॅटर्न लेस प्रिडिक्टेबल. मी आताच म्हटलेलं आहे की जर क्लायमेट चेंज होत आहे त्यामुळे आपण वेदर पॅटर्न प्रिडिक्ट करू शकत नाही, की म्हणजे पाऊस केव्हा येणार, केव्हा तापमान वाढणार, केव्हा तापमान कमी होणार, केव्हा काय होणार हे आपण सांगू शकत नाही. आणि दीज अनफोर्सिन वेदर पॅटर्न्स कॅन मेक इट डिफिकल्ट टू मेंटेन अँड ग्रो अ क्रॉप्स इन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. म्हणजेच काय म्हणणं आहे, जर बदलत्या हवामानामुळे वातावरणाबद्दल निश्चित काही सांगता येत नाही, बरोबर, आणि कठीण येऊन गेला आहे, त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. परिणामी भारतातील अर्थव्यवस्था डगमगू शकते. कारण काय आहे की भारतातील अर्थव्यवस्था ही शेतीवर भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. आता जर बदलत्या हवामानामुळे किंवा अनप्रेडिक्टेबिलिटी वाढत असल्यामुळे जर आपल्याला जर सांगता येत नसेल की पाऊस केव्हा येणार, तर मग शेतकरी पिके कशा प्रकारे पिकवणार. आता शेतकऱ्यांनी जर शेती केलीच नाही किंवा त्यांना पिके झालीच नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम तर पडणारच ना. तर त्यानंतर व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडियन इकॉनॉमी. आता नेमका त्याचा परिणाम काय आहे, क्लायमेट चेंजचा इकॉनॉमीवर परिणाम काय पडतो. परिणाम बघूया आपण. तर लोअर क्रॉप यील्ड म्हणजेच काय की बदलत्या हवामानामुळे वातावरणाचा अंदाज लावणे कठीण जाते. त्यामुळे कोणत्या वेळेस कोणते पीक लावावे याची निवड करणे शेतकऱ्यांसाठी कठीण जाते. परिणामी पिकांची काय होते, उत्पादकता कमी होते. म्हणजे हेच म्हणणं आहे की लोअर क्रॉप यील्ड हा इम्पॅक्ट कशाचा आहे, क्लायमेट चेंजचा आहे. कशावर झालेला आहे, इंडियन इकॉनॉमीवर. म्हणजे पिकांची उत्पादकता अगर कमी झाली तर मी सांगितलेलं आहे की ॲग्रिकल्चर हा इंडियन इकॉनॉमीचा काय आहे, अविभाज्य भाग आहे, अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर काय होणार, परिणाम पडणारच. आता इम्पॅक्ट ऑन लाईव्हस्टॉक, पशुधनवर परिणाम होणार आहे. पशुधनावर कसा परिणाम होणार आहे, गुराढोरांवर कशा पद्धतीने. इंडिया हॅज लार्जेस्ट लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन इन इंडिया, ठीक आहे, विथ ॲनिमल्स यूज ॲज अ मिल्क प्रोड्युसर्स, मॅन्युअर अँड सीडिंग ॲज अ हाऊस होल्ड कॅपिटल, पर्टिक्युलरली इन लँडलेस हाऊस. म्हणजे काय आहे की वाढत्या तापमानामुळे पशुसाठी लागणारं जे खाद्य आहे ते कमी पडते. का बरं कमी पडते, कारण त्याचा परिणाम देशातील दूध उत्पादनावर, कारण टेम्परेचर जर वाढत आहे, टेम्परेचर वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आपला जे पशूंसाठी लागणारे जे सपोज आपण म्हणू शकतो त्यांचं जे खाद्य आहे किंवा गवत आहे तर ते गवत त्यांना मिळू शकणार नाही, बरोबर, कारण ते सुकून जाणार खूप लवकर, कारण टेम्परेचर खूप जास्त आहे. आणि त्याचा परिणाम काय होणार, देशातील दूध उत्पादनावर पडून अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडू शकतो. आपल्याला माहीत आहे दूध उत्पादन हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा खूप अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण सगळ्यात जास्त दूध कुठं तयार होते तर ते इंडियामध्ये तयार होते, मिल्क प्रोडक्शन, ठीक आहे. त्यानंतर रिड्यूस लेबर वर्कफोर्स. का बरं वर्कफोर्स कमी होणार, बघा अति उष्ण उन्हामध्ये कामगारांची उत्पादकता कमी होऊन उद्योगधंद्यामध्ये मंदी येते. कारण जर टेम्परेचर खूप वाढत आहे तर कसं आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी होईल ना, कामगार काम करू शकणार आणि परिणामी राष्ट्रीय उत्पन्न कमी होईल, नॅशनल इन्कम कमी होईल. आपल्याला माहीत आहे उन्हामध्ये काम करायला प्रत्येकाला काय येते, त्रास होतो. आता व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड, म्हणजे नेमकं काय केलं जाऊ शकते, तर मिटिगेशन टुवर्ड द नेचर बेस्ड सोल्युशन. आपलं काय आहे की आपले सोल्युशन कसे असले पाहिजे, इट शुड बी नेचर बेस्ड, म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेले आपले काय असले पाहिजे, उपाय असले पाहिजे. नैसर्गिक उपाय वापरून प्रतिबंध लावावा. म्हणजे काय की डेव्हलपमेंट ऑफ क्लीन अँड ग्रीन एनर्जीचा वापर आपण करावा. क्लीन एनर्जी म्हणजे काय, ज्यामध्ये आपण त्यांना असं म्हणू शकतो की रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी म्हणजे ज्यामध्ये आपण सोलारचा वापर करतो, सूर्याचा, त्यामध्ये आपण विंडचा वापर केला जाईल, ठीक आहे, त्यामध्ये वॉटरचा, पाण्याचा वापर केला जाईल. या पद्धतीचा वापर करून जी एनर्जी क्रिएट होते या गोष्टीचा वापर आपण करणे जास्त अवेलेबल आहे. म्हणजे जेणेकरून जे बर्डन आहे फॉसिल फ्युलर बर्डन म्हणजे कशावर, जे पेट्रोल, डिझेल, त्यानंतर कोल, ऑइल, यावर जे बर्डन आहे ते बर्डन काय होईल, कमी होईल, ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपिंग न्यू ट्रान्झिट सिस्टम अँड एक्सटेंडिंग द एक्झिस्टिंग कॅन ऑल्सो रिझल्ट इन काहीतरी, ठीक आहे. एम्प्लॉयमेंट पण वाढायला म्हणते यामधून, कारण बरोबर आहे ना, या ठिकाणी जास्त लोकांना काय मिळेल, एम्प्लॉयमेंट मिळेल.
नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स रिपोर्ट इंडिया एम ॲट 40% ऑफ एनर्जी जनरेशन फ्रॉम क्लीन एनर्जी बाय 2030. म्हणजे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवर भारताने जे काही एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून काय ठरवलेले आहे, काही आपले एम्स ठरवलेले आहे, त्या एम्सपैकी एक महत्त्वाचा एम आहे. यांच्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की 2030पर्यंत 40% ऊर्जा ही अक्षय ऊर्जापासून तयार करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. म्हणजे कशापासून तयार करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे की आपलं सोलारपासून, एअर, वॉटर याचा वापर करून एनर्जी तयार करण्याचं लक्ष्य काय ठेवलेलं आहे NDCच्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. आता एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पॉलिसीज, आपल्या पॉलिसीज कशा असल्या पाहिजे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असले पाहिजे म्हणजे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक होतील. बघा आपण बघितलेलं आहे की अंबरनाथ तुम्ही जर गेले, आता अंबरनाथ गेले तर अंबरनाथला जाता जाता ना की तुम्हाला कितीतरी असे जर सपोज आता पावसाळ्यामध्ये जर गेले असाल तुम्ही तर तुम्हाला असं दिसून येईल की कितीतरी लँडस्लाईड झालेले आहे. म्हणजे सपोज हे जे आहेत तर लँडस्लाईड भरपूर प्रमाणामध्ये झालेले तुम्हाला दिसून येतील. आणि नेमके लँडस्लाईड कशा झालेल्या माहीत आहे का, आणि येथे असतात ते रस्ते. आता जे मोठमोठे पर्वत आहेत, पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगाच्या आजूबाजूला तुम्ही जे रस्ते बांधलेले आहेत म्हणजे काय केलेलं आहे, तुम्ही डेव्हलपमेंट केलेली आहे. रस्ते बांधलेले आहे म्हणजे काय केलेली आहे, डेव्हलपमेंट केलेली आहे. तर डेव्हलपमेंट करण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही रस्ते बांधले, बरोबर. आता रस्ते बांधले तर रस्त्यासाठी तुम्हाला प्लेन रस्ता तर जागा तर नव्हतीच ना, तुम्ही काय कशावर बांधले, तुम्ही जे पर्वत होते त्या पर्वतामध्ये खाणकाम केलं, त्या पर्वतामध्ये खाणकाम करून तुम्ही काय केलेलं आहे, रस्ते बांधलेले आहे. म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जे निसर्गामध्ये म्हणजे नैसर्गिक अवेलेबल होतं पर्वत, त्याचा काय तुम्ही झालं काय, त्याचा काय केलेलं आहे, तुम्ही त्याचा तोडफोड केलेली आहे. म्हणजे त्याला तुम्ही धक्का पोहोचवलेला आहे. आता म्हणून असं म्हटलेलं आहे की बघा पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यात जे आपण रस्ते बांधले त्यामुळे अर्थव्यवस्था तर बळकट होईल, कारण त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सेक्टर वाढेल. परंतु पर्यावरणावर त्याचा परिणाम होईल. लँडस्लाईड वाढण्याचं कारण पण तेच आहे, आपण डेव्हलपमेंट करत आहोत परंतु निसर्गाला धक्का पोहोचत आहे. कारण निसर्ग बॅलन्स तेव्हाच राहील जेव्हा तो स्वतःहून बॅलन्स राहण्याचा प्रयत्न करेल. आपण जर त्यामध्ये काहीतरी कमी जास्त केलं तर होऊ शकते की अशासारखे जे इन्सिडेंट्स आहेत ते पुन्हा पुन्हा होत राहणार. म्हणजे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक होतील अशा पद्धतीने योजना आखल्या पाहिजेत जेणेकरून विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचू नये. म्हणजे कसं आहे, तुम्ही रस्ता तर म्हणजे रस्त्यासारखी काहीतरी व्यवस्था करा, होऊ शकते तुम्ही हेलिकॉप्टरचा वापर करा डायरेक्ट. म्हणजे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट, माहीत आहे काय आपल्या इथे प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट नाही आहे. म्हणजे सांगायचं असं आहे की टाकाऊच्या व्यवस्थापनामुळे वातावरणामध्ये अनेक प्रदूषके पसरतात. म्हणजे जे पोल्युटंट्स आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये पसरतात. म्हणूनच कचरा व्यवस्थापन उपाय राबवून ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न, परिणामी यातून कुशल व अकुशल कामगारांना काय की नोकरी पण मिळेल. म्हणजे या ठिकाणी एका तीरमध्ये दोन पक्षी मारले. कसे की एक तर पोल्युटंट्स जे ॲटमॉस्फिअरमध्ये जे पसरत आहेत ते काय होणार, कमी होणार, ते पसरणार नाही. आणि सोबतच काय होणार की त्या ठिकाणी जे स्किल्ड आणि अनस्किल्ड लेबर्स आहेत यांना काय होणार, त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट पण मिळणार. ठीक आहे. तर यावर पण एक एक्सपेक्टेड क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो. तर एक्सपेक्टेड क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की इकॉनॉमी, डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंज ऑफन क्रॉस इच अदर्स पाथ रिझल्टिंग इन इन्क्रीज रिस्क अँड व्हलनरेबिलिटी. म्हणजेच अर्थव्यवस्था, विकास आणि हवामान बदल, क्लायमेट चेंज अनेकदा एकमेकांचे मार्ग ओलांडताना परिणामी असुरक्षितता वाढते. म्हणजे काय की ते एकमेकांच्या मधात येतात. बघितलेलं आहे आपण, ते डिस्कस करा म्हटले चर्चा. तर आता आपण जे सॉल्व केलेलं आहे किंवा आता जे आपण बघितलेलं आहे हा एक त्याचाच पार्ट आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला आर्टिकल्स घेतलेलं आहे या आर्टिकलची PDF तुम्हाला लिंकमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि तुम्ही ॲन्सर रायटिंग करत असताना प्रॅक्टिस जरूर करत राहा. ठीक आहे.
कारण प्रॅक्टिस करणार तेव्हाच तुम्हाला काय मिळणार, त्यामध्ये तुम्हाला जी सवय होऊन जाणार ॲन्सर लिहिण्याची. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही रोज एक ॲन्सर तरी लिहून बघा. एक टॉपिक, कोणताही टॉपिक घ्या आणि ॲन्सर लिहून बघा. आणि तुमचा फॉर्मॅट याच पद्धतीने असला पाहिजे की तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, त्यानंतर बॉडीमध्ये तुम्हाला त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन लिहा, त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स लिहा, त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस लिहा. म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉईंट, एक निगेटिव्ह पॉईंट, आणि त्यानंतर त्याचं कन्क्लुजन असलं पाहिजे. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.